नमस्कार सर. तुमचा एक व्हिडिओ होता जो नुकतीच झाला होता. बऱ्याच लोकांनी तो पाहिला. त्यावरील कमेंट्स मी वाचत होतो तर मला दिसून आलं की लोकांची जिज्ञासा होती. जे सारे प्रश्न होते जे मला आढळून आलं की त्यांनी मला प्रेरित केले की मी थोडा आणखी रिसर्च करू आणि त्यांनी विचारलेल्या संदर्भात आणखी वाचन करू. तर आज मी असेच काही प्रश्न जे त्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये होते आणि जो डेटा मी रिसर्च करून मिळवला आहे तो तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. आणि ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं त्याबद्दल तुम्ही बोलावं, त्या लोकांना पण खूप छान. तर आज तुम्ही डेटा वगैरे घेऊन आलेले आहात. होय, ठीक. मी पाहत होतो तर सर्वात पहिले जो एक तर्क मला बऱ्याचदा दिसून येतो तो असा आहे, लोक म्हणतायत की सर जी झाडं असतात ती सुद्धा जिवंतच असतात. तर जेव्हा आपण म्हणतो शाकाहार करतोय तर त्यांना सुद्धा वेदना होत असेल ना, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हे पहा, 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही आहे की वनस्पतीं वगैरेकडे प्रतिसाद करण्याची क्षमता तर असते आणि हीच गोष्ट गेल्या शतकामध्ये वैज्ञानिकांनी सिद्ध देखील केली होती. मात्र पेन फील करण्यासाठी स्नायूंचे एक तंत्र हवे असते तुम्हाला. सेंट्रल नर्वस सिस्टम हवी असते. ते तंत्र वनस्पतीकडे नसते. आपण अजिबात ही गोष्ट नाकारत नाही आहोत की सर्व जीव ज्यात वनस्पती सुद्धा येतात ते कॉन्शियस असतात. होय, एक छोटं रोपटं सुद्धा निश्चितपणे कॉन्शियस असतं. हे इथे एक रोपटं ठेवलंय आणि याला इजा करावी असं मला अजिबात वाटणार नाही. यातही चेतना आहे. होय, पण आपण हे समजू शकतोय की वेदनेचा अनुभव घेण्याची संस्था याच्याकडे नाहीये, तर याला वेदना होत नाहीत. ही पहिली गोष्ट. आणि यात आपण ही गोष्ट स्वीकारली आहे की हे कॉन्शियस असतं आणि जर तुम्ही त्याचा जीव घेताय तर ती सुद्धा एक प्रकारे निश्चितपणे एका पातळीची हिंसा तर आहेच. कुणी जर झाडाची कत्तल करत असेल तर ती सुद्धा हिंसाच आहे आणि आपल्याला ही गोष्ट मान्य करावीच लागेल. मी पूर्णपणे सहमत आहे या गोष्टीशी. मात्र चेतनेची वेगवेगळी पातळी असते ना. कॉन्शियसनेसचे लेवल्स असतात. ठीक आहे, त्यात बायनरी नसते की 0 आहे की 1 आहे, की कुणी कॉन्शियस आहे की अनकॉन्शियस आहे. नाही, असं नसतं. ते फुल्ली कॉन्शियस आणि फुल्ली अनकॉन्शियस ज्यामध्ये पूर्ण एक लिनियर स्केल असते, कंटिन्युअस है ना. तर जेवढे सर्व प्राणी आहेत, बीइंग्ज आहेत, ते वेगवेगळ्या लेवलच्या कॉन्शियसनेसचे असतात. वेगवेगळ्या पातळीची त्यांची चेतना असते. ज्याची चेतना जितकी उंच पातळीची तो तितका दर्जेदार प्राणी असतो आणि तेवढीच त्याची जबाबदारी देखील वाढते. जेवढी उंच चेतना आहे, जो जितका पाहू शकतो, जाणून घेऊ शकतो, समजू शकतो, त्याची किंमत देखील तितकीच अधिक असते, पण सोबतच त्याची जबाबदारी देखील तेवढीच असते. तर आपण हे चांगल्या प्रकारे जाणतो की जेव्हा चेतनेच्या पातळीबाबत आपण चर्चा करायला घेऊ तेव्हा जे फुल्ली अनकॉन्शियस आहे त्याला आपण बोलतो वनस्पती, आणि मी म्हणतोय माती असेल, दगड असेल, जेवढं हे भौतिक जग आहे ते सर्व त्यात आलं. ते झालं तुमचं फुल्ली अनकॉन्शियस. फुल्ली कॉन्शियस आपण म्हणतो कुणी एकदम उंच चेतनेचा व्यक्ती असेल त्याला आपण म्हणतो ही इज ऑलमोस्ट फुल्ली कॉन्शियस. त्याला मग आपण लिबरेटेड म्हणतो किंवा एनलाइटन्ड म्हणतो, जेही काही म्हणता येईल ते. आणि या दोघांच्या मध्ये वेगवेगळ्या लेवल्सच्या कॉन्शियसनेस असतात. तर सर्वात कमी कॉन्शियसनेस झाडाझुडांमध्ये असते, त्याहून जास्त प्राण्यांमध्ये असते आणि प्राण्यांपेक्षा जास्त मनुष्यांमध्ये असते. तर यात तो सिद्धांत आहे, प्रिन्सिपल आहे, तो आहे प्रिझर्वेशन ऑफ कॉन्शियसनेसचा. कुणीही येऊन म्हणणार नाही एक दगड आहे आणि तुम्ही त्या दगडाचे 2 भाग केले तर तुम्ही हिंसा केली, कारण दगडात कॉन्शियसनेस नाहीये. आता दगडात कॉन्शियसनेस नाहीये तर दगड तोडण्यात काही हिंसा पण नाही झाली. पण तुम्ही एका मनुष्याचे 2 तुकडे केले जसे तुम्ही दगडाचे केले होते तर ती हिंसा ठरते, कारण तुम्ही कॉन्शियसनेसला कापलं, तुम्ही एका कॉन्शियस बीइंगला नष्ट केलं तर ती हिंसा ठरते. तर हिंसेची, व्हायलन्सची व्याख्याच ही आहे. कॉन्शियसनेसला खालावणे हीच हिंसा आहे. काहीतरी असं करणे ज्यात तुमची चेतना खालावल्या जात असेल, जसं लालसेत तुमची चेतना खालावते, क्रोधात तुमची चेतना खालावते,
वासनेत तुमची चेतना खालावते, ईर्ष्येत खालावते. तर या सगळ्या गोष्टी हिंसा असतात. जे काही तुमच्या चेतनेला खालावतं ते सारं हिंसक आहे. आणि आता तुम्ही दुसऱ्यासोबत असं काही करता ज्याने त्याची चेतना खालावली जाते, तर ती सुद्धा हिंसाच आहे. तर आता तुम्ही कुणा दुसऱ्याला लालसा दाखवाल तर ही हिंसा आहे, कारण याने त्याची कॉन्शियसनेस खालावली आहे तिथं. आणि जर तुम्ही कुणा दुसऱ्याला माराल तर ही तर आणखी मोठी हिंसा आहे, कारण आता त्याची कॉन्शियसनेस शून्य झाली, तो तर नष्टच झाला. पण तुम्ही एखाद्या दगडाला कापलं तर ती हिंसा म्हटल्या जाणार नाही, कारण त्याची चेतना एकदम शून्य आहे. तर याच सिद्धांताच्या आधारे एका रोपट्याला तुम्ही मारलं तर ती हिंसा आहे, पण ती छोटी हिंसा आहे. आणि तुम्ही एखाद्या जनावराला मारलं तर ती हिंसा आहे, पण मोठी हिंसा आहे, तुलनात्मक रूपाने, रिलेटिव्हली. होय. आणि जर तुम्ही एका मनुष्याला मारलं तर ही फारच मोठी हिंसा आहे. आणि मनुष्यांमध्येही जर तुम्ही कुण्या सज्जन व्यक्तीला मारलं जो आयुष्यात काही उदात्त काम करायला निघाला होता, तर मग ही त्याहून मोठी हिंसा आहे. समजताय ना? त्यामुळेच कायदा सुद्धा मनुष्याची हत्या केल्यास एक शिक्षा देतो, पशुहत्येसाठी दुसरी शिक्षा, तर वनस्पतींना मारल्यास कमी शिक्षा देतो. तर आपल्याला हा विचार करावा लागेल ना की कायदा सुद्धा असं का बनवला गेलाय, कारण कायदा सुद्धा प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेसवर चालतो. होय, की हिंसा आहे कॉन्शियसनेसला मारणं, आणि हिंसा केली तर शासन केलं जातं. याचाच अर्थ शिक्षा मिळते कॉन्शियसनेसला खाली पाडण्याची. तर झाडाझुडपांमध्येही जीव आहे आणि प्राण्यांमध्येही जीव आहे, तर दोघांना मारणं एकच गोष्ट आहे. हा फार निकृष्ट दर्जाचा कुतर्क आहे. हा त्याच प्रकाराचा कुतर्क आहे ज्याप्रमाणे एक माणूस आहे तो गुटखा खातो, ती सुद्धा चुकीचीच गोष्ट आहे. होय. आणि एक माणूस आहे जो खुनी आहे. आपण असं म्हणतो की दोघेही अपराध तर करतातच ना. एका व्यक्तीने गुटखा खाऊन कुठेतरी पीक टाकलंय आणि आता तिथे लाल लाल निशाण पडलंय त्या भिंतीवर. आणि एका व्यक्तीने त्याच भिंतीवर कुणाचा तरी खून केला आणि आता तिथे लाल लाल निशाण पडलंय भिंतीवर. आणि आपण म्हणू की या दोघांनी एकच अपराध तर केलाय? नाही, एकच अपराध केला नाहीये. कुणीतरी गुटखा खाऊन थुंकलंय, तोही आहे एक अपराधच. आणि कुणी खून करत असेल तर तो देखील अपराधच आहे. पण या दोघांची तुलना करू शकत नाही. एक खूप छोटी गोष्ट आहे आणि एक तुलनेने फार मोठी गोष्ट आहे. याच प्रकारे जनावरांना जे तुम्ही मारता ती एक मोठी हिंसा आहे, आणि तुम्ही माणसांना मारता ती आणखी मोठी हिंसा आहे. याच्या तुलनेत जर एखाद्या वनस्पतीला तुम्ही मारलं तर ती एक छोटी हिंसा आहे. आता त्यातही पुढे या, वनस्पतीला मारणं तुमची अपरिहार्यता आहे. हिंसा केवळ तेव्हाच मानल्या जाते जेव्हा तुमच्याकडे हा पर्याय होता, ऑप्शन होता हिंसा न करण्याचा, आणि तरीही तुम्ही केली. जिथे तुमच्याकडे पर्यायच नाहीये त्याला हिंसा म्हणणार नाही. वनस्पतीला मारण्याबद्दल बोलता आहात, तर असे कित्येक जीवजंतू मरतात जेव्हा तुम्ही श्वास घेता. जेव्हा श्वास घेता तर हवेत तमाम छोटे छोटे जीवाणू किटाणू असतात, ते तुमच्या आत गेले आणि हा जो तुमचा ट्रॅक असतो ना, एअर ट्रॅक, ब्रीदिंग ट्रॅक, त्यात ते फसतात आणि तिथे त्यांचा मृत्यू होतो. पण याला आपण हिंसा म्हणणार नाही, कारण हे जे झालंय यात आपल्याकडे कुठला पर्यायच नव्हता ना. आपण काय करू शकलो असतो? आपण जाणून बुजून तर केलं नाही. माणूस आहोत तर श्वास घेऊ, आणि श्वास घेऊ तर कुणाचा तरी मृत्यू होईल. आता इथे बसले आहात तुम्ही, मागे ज्या उशीला टेकून बसले आहात त्यात सुद्धा छोटे छोटे जीवाणू असू शकले असतील. तुम्ही त्याला टेकून बसलात, त्यातल्या काही जण मृत्यू पावले. त्याला हिंसा मानण्यात येणार नाही. आणि जर त्याला हिंसा मानायची सुद्धा असेल तर ती खूप एक छोट्या स्तरावरची हिंसा आहे. छोट्या स्तरावरील हिंसेचे निमित्त करून मोठ्या हिंसेला जस्टिफाय केलं नाही गेलं पाहिजे. होय, की कोणी गुटखा बिडी खात असेल आणि त्याचे निमित्त करून तुम्ही हत्या आणि बलात्कार करायला लागाल, हा तर काही तर्क नाहीच झाला ना. या गोष्टीला काही अर्थ नाही, व्यर्थ गोष्ट आहे ना एकदम. मी बऱ्याच लोकांना हा तर्क लावताना सुद्धा पाहिलंय की चुकून आमच्याकडून मच्छर तर मारल्याच जातो ना, तर मग चुकून तुमच्याकडून जे झालं ते काही पाप नव्हे. तुम्ही झोपला होतात आणि तुमच्यावर एक मच्छर येऊन बसला, तुम्ही कूस बदलले आणि मच्छर दाबल्या जाऊन मेला. हो, ही कुठल्याही प्रकारे हिंसा नाहीये. यात तुम्ही काही केलं नाही ज्यामुळे तुम्हाला दोषी मानण्यात यावं. हो, आणि हे देखील समजून घ्या की या इथे आपण झाडांच्या विनाकारण केल्या जाणाऱ्या कत्तलीचं समर्थन करत नाही आहोत. शक्य होत असेल तर त्यांनाही मारू नये. हो, मी तर असंही म्हणेन की आता सध्या आपण शेती करतो. मानवता जेव्हा आणखी चैतन्यवान होईल, कॉन्शियस होऊन जाईल,
तेव्हा शेतीच्या ऐवजी बाग असतील, ऑर्चर्ड्स, आणि आपण आपला जास्तीत जास्त आहार फळांच्या आणि भाज्यांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. त्या सुद्धा अशा भाज्या ज्या झाडांना अथवा रोपाला मारण्याची गरज पडत नाही. उदाहरणार्थ हरभरा असेल, वांगी असतील किंवा दुधी भोपळा असेल, यात तुम्ही हत्याही करत नाही आणि तुम्हाला तुमचं भोजनही मिळतं आणि तमाम पद्धतीची फळं असतात. होय, पण ती खूप पुढची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. आता तर असा विचार करणं देखील युटोपियन वाटतं की असंही होईल का. तर जसं जसं तुमच्या चेतनेची पातळी उंचावेल तसं तसं तुम्ही झाडाझुडपांबद्दलही आणखी कंपॅशनेट, आणखी करुण होत जाल. होय, मी अगदी या गोष्टीशी सहमत आहे. कुणी व्यक्ती आहे जो आपल्या लालसेपोटी झाडं कापतोय, तो निश्चितपणे हिंसा तर करतोच आहे. जर तो आपल्या लालसेपोटी म्हैस किंवा बकरी कापत असेल तर म्हैस किंवा बकरी कापणे आणखी मोठी हिंसा आहे. आपण पूर्णपणे अहिंसक होऊ शकत नाही, तर कमीत कमी आपल्या हिंसेची पातळी तर आपण कमी नक्कीच करू शकतो. इतकं तर करावंच लागेल ना. होय, याखेरीज हे सुद्धा समजून घ्या की जे व्हेजिटेरियन किंवा व्हीगन आहार असतो त्यातही काही गरजेचं नाहीये की वनस्पतींना मारल्याच जावं. पहिली गोष्ट तर खूप सारी फळं आणि भाज्या अशा असतात ज्यासाठी तुम्हाला झाडांना मारण्याची गरज पडत नाही. ते तुम्हाला फळं देतं, तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या देतं आणि ते झाड स्वतःच्या जागी उभं आहे, एकदम ऐटीत, कुणी मारून नाही गेलं. तुम्ही याच्याकडून आहार सुद्धा घेतला आणि ते झाडही सुरक्षित आहे, तर काही हिंसा नाहीये त्यात. उलट त्या झाडाला वाटतं की तुम्ही त्याच्या फळांचं सेवन करावं आणि जेव्हा तुम्ही त्याचं फळ खाता ते तुमच्या माध्यमातून त्याचं बीज दूर दूरपर्यंत पसरलं जात आहे आणि त्याने त्या झाडाची मदत होते. झाडाला हेच तर हवं होतं. फळ लागलं होतं की कुणी यावं आणि त्याचं फळ घेऊन जावं. तुम्ही त्याचं फळ घेतलं तर त्याचं बीज पसरलं. तर जेव्हा तुम्ही झाडापासून फळ घेता तर हिंसा करणे सोडाच, तुम्ही तर त्याची मदत केली. होय, त्याच प्रकारे बरीच पिकं अशी असतात ज्यांचं आयुर्मान किंवा कालावधी एका रोपाचं 1 वर्ष इतकंच असतं, केवळ 1 ऋतू इतकं असतं. तर त्यातून तुम्ही जर अन्न धान्य घेतलं जरी नाही तर असं अजिबात नाहीये की ते रोप पुढे जाऊन पूर्ण वृक्ष, त्याचं झाड तयार होईल, मोठं वृक्ष होईल. ते त्याला समाप्तच व्हायचंय, कारण त्याचं एकूण एवढंच आयुष्य आहे. मी काही समर्थन करत नाहीये की तुम्ही कोयता घ्यावा आणि झाडाझुडपं कापायला घ्या आणि मी म्हणेन की त्यात काही हिंसा नाहीये. त्यातही हिंसा आहे, पण कमी हिंसा आहे. मी हे म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तर हा जो तर्क आहे की झाडाझुडपांमध्येही जीव असतो, हा तर्क एकदम क्षुल्लक तर्क आहे, बिलकुल अज्ञानातील तर्क आहे. ज्या व्यक्तींमध्ये थोडीशी सुद्धा बुद्धी असेल तो असा तर्क करणारच नाही. ही अशी गोष्ट झाली की कुठली व्यक्ती म्हणेल म्हशीला का मारलंस, तर तो व्यक्ती म्हणेल कारण तू पेरू खाल्ला होता. तू पेरू खातोयस आणि मी म्हैस खातोय, एकच तर गोष्ट आहे. हा कुठला तर्क आहे भाऊ. आणि जर म्हैस आणि पेरू सारखेच आहेत तर मनुष्य आणि म्हैस सुद्धा सारखे आहेत. मी फक्त बुद्धीबद्दल बोलत नाहीये की मनुष्य आणि म्हैस बुद्धीच्या पातळीवर बरोबर आहेत, कारण अशा प्रकारे तर्क दिला जातोय तर मनुष्य आणि म्हैस सुद्धा बुद्धीच्या पातळीवर एकसमान आहेत. पण ज्या सिद्धांताच्या आधारे तुम्ही म्हणता की म्हैस बरोबर पेरू, मग त्याच सिद्धांतानुसार मनुष्य बरोबर म्हैस, की भाऊ सगळ्यांमध्ये जीव आहे, तर मग तुम्ही असं म्हणाल की जर कोणी पेरू खात असेल तर आम्ही म्हैस कापू. तर पुढे जाऊन दुसरा व्यक्ती असंही म्हणेल की तुम्ही म्हैस कापाल तर मी मनुष्य कापीन. तोच सिद्धांत पुढे वाढत जाईल. तर हा अगदी निरुपयोगी सिद्धांत आहे, याबद्दल आपण काही बोलायला नको. जी जी. जसं तुम्ही आता कृषी क्षेत्राबद्दल बोललात तसं मला असं आढळून येतं की एक तर्क इथे असाही केला जातो की एक तर ही गोष्ट आहेच की कोणीतरी झाड कापलं, त्याबरोबर एक गोष्ट अशीही आहे की जेव्हा शेती केली जाते तर शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर केला जातो. सोबतच जे छोटे छोटे प्राणी असतात, रोडंट्स, उंदीर वगैरे, उंदीर, खार यांना मारलं जातं. तर लोक म्हणतात की पहा, जर मी मांसाहार करतोय तर मी केवळ एका जनावराला मारतोय, पण तुम्ही जेव्हा शेती करता तेव्हा न जाणे कित्येक जनावरांचा जीव घेता स्वतःची पिकं काढण्यासाठी. मी या तर्कासोबत अगदी पूर्णपणे सहमत आहे आणि ही गोष्टही बरोबर आहे की ज्याला आपण शेती म्हणतो त्यातच खूप सारी हिंसा समावलेली आहे. मी एकदम मान्य करतो. त्यामुळेच तर मी म्हणतो ना की जर तुम्ही लोकसंख्या वाढवत असाल तर ती स्वतःमध्येच एक खूप मोठी हिंसा आहे. होय, लोकसंख्या वाढवणेच एक प्रकारची हिंसा आहे, कारण तुम्ही लोकसंख्या वाढवाल तर शेती करायला लागेल ना, आणि शेती करण्यासाठीच तर सुरुवातीला तुम्ही जंगलतोड करता. त्यामुळे जंगलातील जे जीव आहेत त्यांना तुम्ही उद्ध्वस्त केलं आणि मग तुम्ही प्रत्येक वर्षी कीटकनाशकांचा सुद्धा वापर कराल आणि मातीत जे इतर प्रकारचे जीवजंतू असतात त्यांना तुम्ही माराल. तमाम तऱ्हेचे बॅक्टेरिया, कीट आणि उंदरांना माराल.
तर त्यांना तर तुम्हाला मारावं लागेल. त्यात निश्चितपणे हिंसा आहे. पण मग समजून घ्या, जो शाकाहारी आहे, तो मातीतून अन्न पिकवतो आणि खातो. ठीक, मी शाकाहारी आहे. मी मातीतून 1 किलो अन्न पिकवलं आणि खाल्लं. आणि त्या 1 किलो अन्नाला पिकवण्यासाठी मानून चला की मी मातीतले 10 जीव मारले. नक्कीच असं होईल. होय. की गांडूळ असेल, उंदरं असतील, साप वगैरे मारलं. काही असे पक्षी सुद्धा मारले जे आले आणि बसले आणि नुसते पेस्टिसाइड खाऊन मरण पावले. तसंही होतं. होय. मी हे सगळं केलं. मी शाकाहारी माणूस आहे. मी 1 किलो अन्न उगवलं आणि ते 1 किलो अन्न उगवण्यासाठी मी 10 जीव मारले. होय. तुम्ही मांसाहारी आहात. तुम्हाला आता हवंय 1 किलो मांस. लक्षात असू द्या, मी किती जीव मारले होते? 10. आणि मांसाहारी आहात तुम्ही, तुम्हाला हवंय 1 किलो मांस. ते 1 किलो मांस किती किलो अन्नापासून तयार होईल? कदाचित 15-20 किलो अन्नापासून. ठीक आहे, 20 किलो अन्न खाऊन तयार झालंय. कारण तुम्ही ज्या बकऱ्याचे 1 किलो मांस खाणार आहात, त्यासाठी त्याला पाहिजे 20 किलो अन्न खाऊ घालाल. हा नियम आहे. हा काही मी अंदाज लावत नाहीये. हा सरळ सरळ ॲनिमल ॲग्रिकल्चरचा नियम आहे. आता 1 किलो मटणासाठी तुम्ही त्याला 20 किलो अन्न खाऊ घातलं. 20 किलो अन्न उगवण्यासाठी तुम्ही किती जीव मारले? 1 किलो अन्न मी खाल्ले होते. मी शाकाहारी आहे. तर 1 किलो अन्नासाठी मी 10 जीव मारले होते. 10 जीव मारले होते. 1 किलो अन्नासाठी मी 10 जीव मारले होते. आणि तुम्ही 1 किलो मांस खाल्ले. 1 किलो मांस मिळवण्यासाठी 20 किलो अन्न हवे. तर तुम्ही किती जीव मारले? 200. तुम्ही 200 जीव मारले. आणि तो एक जीव ज्याला तुम्ही मारलं. हो, आणि जो बकरा मारलाय तो तर आहेच. जो बकरा आहे या व्यतिरिक्त तर मारलाच आहे तुम्ही. त्या बकऱ्यासोबत तुम्ही 200 आणखी जीव मारले. 201. तर आता हे 10 विरुद्ध 201 असं झालंय समीकरण. तर कुणी असं म्हणेल की मी तर बकरा खाल्ला, पण तुम्ही तर अन्न खाल्लं शेतातलं, आणि ते अन्न उगवण्यासाठी पण तुम्ही हिंसा केली. भाऊ, अन्न उगवण्यात निश्चितपणे हिंसा आहे. आणि मी तर म्हणतोय की इतके सारे लोक जर वाढले, लोकसंख्या वाढली, तर त्या सर्व लोकांचं पोट भरण्यासाठी मोठी हिंसाच करायला लागते. शेती स्वतःमध्येच एक मोठं हिंसक काम आहे. मी तर म्हणतोय असं. पण एक तर समस्या ही आहे की तुम्ही लोकसंख्या वाढवली आणि शेती केली आणि त्या शेतीमध्ये हिंसा होते. आणि दुसरी ही की त्या वाढलेल्या लोकसंख्येला हवंय मांस. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. पहिले तर लोकसंख्या वाढवून घेतली आणि ती जी लोक आहेत ती म्हणतायत मांस खायला द्या. मांस बनवण्यासाठी 20 पटीने अधिक सगळी संसाधनं लागतात. कारण आता आपण जे याबद्दल बोललो त्याच्या केंद्रस्थानी हाच सिद्धांत आहे की 1 किलो मांस मिळवण्यासाठी न जाणे किती शेकडो लिटर पाणी हवं असतं. 20-40 किलो अन्न हवं असतं. एनर्जी हवी असते. होय. लँड हवी असते. केमिकल्स हवे असतात. जे मांस आहे त्याला तयार करणे हा स्वतःमध्येच एक मोठा महाग प्रकल्प असतो. फक्त पैसाच लागत नाही, त्यात निसर्गातील सर्व रिसोर्सेस लागून जातात. होय. पण जे मांसाहारी लोक असतात ते कधीही या गोष्टीची पडताळणी करत नाहीत की ते जे 1 किलो मांस आहे त्यांच्या समोर ठेवलेले, त्याला त्यांच्या पुढ्यात आणून ठेवण्यासाठी किती संसाधनं खर्च केले गेलेत. आणि मग ते वाष्पळ तर्क करतात की राव, तुम्ही भात खाल्ला आणि भात उगवण्यात सुद्धा किडे मुंग्या म्हणजे गांडूळ तर मेलेलेच ना. भात काढणीत गांडूळ तर मेलच होतं, पण तुम्ही जो बकरा खाताय त्याला वाढवण्यात तर 1 किलोच्या जागी 20 किलो अन्न लागलेत आणि त्याच्या मागे न जाणे किती जीव मेले. या लोकांना या साध्या सरळ गोष्टी, हे सुटसुटीत समीकरण कळतच नाही. होय. होय. यापुढे मी पाहतो की एक खूपच साधारणशी गोष्ट वाटते. सर, आम्ही मांस खातो तर आमचं शरीर मांस पचवून टाकतं. तर मग अडचण काय आहे? अडचण ही आहे की तुम्ही जनावर नाही आहात. तुम्ही ती प्रत्येक गोष्ट थोडीच खाल जी तुमचं शरीर पचवतं. तुमचं शरीर तर चोरीचा माल सुद्धा पचवू शकतं ना. की असं होईल, शरीर म्हणेल चोरीचं अन्न खाल्लंच तर मी पचवणार नाही, तर मग शिक्षा का मिळते? तुम्ही म्हणताय योग्य आणि अयोग्य गोष्टीचा मानदंड आहे की ज्या गोष्टीला तुमच्या शरीराने पचवले ती चुकीची कशी असू शकते. तुम्ही हाच तर तर्क घेऊन येताय. मी आत्ताच मटण खाल्लंय आणि माझ्या शरीराने मटण पचवलं देखील, तर मटण खाणं चुकीचं कसं असू शकतं? तुमचं शरीर तर चोरीचा वरण भात सुद्धा पचवू शकतं. ते चुकीचं नाहीये का? एका जनावरासाठी ही गोष्ट ठीक आहे की तो काहीही असं खाऊ शकतो जे तो पचवू शकतो. त्याला कोणतीही शिक्षा होत नाही काहीही खाण्याची. जनावरांसाठी अट किंवा नियम केवळ एकच आहे की जर तू पचवू शकत असशील तर तू स्वतंत्र आहेस खाण्यासाठी.
एक नियम आहे, पचवू शकतोस की नाही. जर पचवू शकतोस तर खाऊन घे. पण हा नियम फक्त जनावरांवर लागू होतो, मनुष्यांवर नाही. कारण मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये हे एक मूलभूत अंतर आहे. आपण चेतनेचे जीव आहोत. इतर प्राणी फक्त एक शरीर मात्र आहेत. आपण शरीरापेक्षा पुढे जाऊन एक चेतना आहोत, कॉन्शियस आहोत. तर प्राणी जी काही कामं करू शकतात आणि प्राण्यांना कोणी वाईट म्हणणारही नाही, ती कामं मनुष्य करू शकत नाही. मानवावर यापेक्षा मोठ्या अटी आहेत. प्राणी तर रस्त्यावर पडलेले असतात. तुम्ही गाडी चालवताय, मध्येच रस्त्यात तुम्हाला कुठेतरी गाढव पडलेले दिसेल. तुम्ही त्या गाढवाशी हुज्जत घालता का? तुम्ही त्यासाठी पोलिसांना बोलवता? तुम्ही तुमची वाट वाकडी करून आपली गाडी काढून घेता तिथून. गाढव आहे, रस्त्यावर येऊन बसलंय. पण कुणी माणूस जर रस्त्यावर येऊन बसला तर, आणि असाच तर्क सुद्धा देऊ लागला की गाढव सुद्धा रस्त्यावर बसतात ना, मग मी का बसू शकत नाही? तर तो व्यक्ती गाढवाहूनही अधिक गाढव आहे. तर ही तर्क दिल्या जातात मांसाहारासाठी. हे तर्क गाढवांपेक्षा सुद्धा अधिक गाढवपणाचे तर्क आहेत. ज्याप्रमाणे लोक म्हणतात की आमच्या दातांची रचना पहा, आतड्यांची ठेवण पहा. हो, म्हणतात की आपले दात पहा, आपली आतडी पहा. आपल्याकडे सुद्धा तर हे इकडचे दात आहेत, कॅनाइन्स आहेत, ज्याच्याने मांस फाडले जाते. आणि आपली जी आतडी आहे ती मांस पचवू शकते. तर आम्ही का खाऊ नये? हा गाढवाचा तर्क आहे. गाढवाचा तर्क कुठल्या अर्थाने? काही शिवीगाळ करत नाहीये मी. गाढव म्हणजे चेतनाहीन पशु. मी त्याला एक प्रतीकासारखं घेतो इथे. हो, तुम्हाला हे कळतच नाहीये की काही कामं तुम्ही करू शकत नाहीत, कारण तुम्ही चैतन्य मनुष्य आहात आणि तुमच्याकडे बोधाची क्षमता आहे आणि जबाबदारी सुद्धा. समजतंय ना? प्राणी ते सर्व खाऊ शकतात जे त्यांना पचतं. तुम्ही ते सर्व खाऊ शकत नाही जे तुम्ही पचवू शकता. तुम्हाला हे पाहून खावं लागेल की तुम्ही जे काही खाताय त्याचा दुसऱ्यावर काय प्रभाव पडतोय. तुम्ही एक खूप आजारी व्यक्ती आहात. तुम्ही जेवायला बसला आहात. एक माकड येतं आणि तुमचं जेवण उचलून घेऊन जातं. तुम्ही त्या माकडाला असं म्हणाल का की जा, देव तुला श्राप देईल? नाही. गॉड विल कर्स यू म्हणाल का असं त्या माकडाला? खूप आजारी होते तुम्ही आणि तुम्ही जेवण घेऊन बसलेलात. तुम्ही गरीबही होतात, गरीब आहात, आजारी आहात आणि जेवण घेऊन बसले आहात. एक माकड येतं आणि तुमचं जेवण उचलून घेऊन निघून जातं. तुम्ही असं म्हणणार नाही की अरे माकडा, तू गुन्हा केलायस, तुला पाप लागेल. मात्र कुठल्या मनुष्य येऊन एखाद्या गरीब आजारी व्यक्तीचं जेवण हिरकावून घेऊ लागलं तर तुम्ही म्हणाल ना, तू हे चुकीचं केलंस. होय. सिंह कुण्या हरणाला मारून खाऊ शकतो. सिंहाने काही गुन्हा केला नाहीये. मात्र मनुष्य जर कुठल्या हरणाला मारून खातोय तर मनुष्याने फार चुकीचं केलं. जो नियम जनावरांच्या बाबतीत आहे तो नियम मनुष्याला लागू होत नाही. आणि जर कुठला मनुष्य जनावरांचे नियम मनुष्यांवर लागू करेल त्याला शिक्षा ही मिळेल की तो जनावर बनून जाईल. समजतंय का? माकड चोरी करून खातंय, माकडासाठी कुठल्याही शिक्षेची तरतूद नाहीये. सिंहाने हरणाची शिकार केली, सिंहासाठी सुद्धा कुठलीही शिक्षा नाहीये. मात्र मनुष्य चोरी करून खात असेल तर शिक्षा आहे. मनुष्याने हरणाला मारल्यास शिक्षा आहे. कारण मनुष्य सर्व पशूंपेक्षा वेगळा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी नियम सुद्धा वेगळे लागू होतात. आणि जर तुम्हाला गाढवाचं, माकडाचं आणि सिंहाचं उदाहरण हवंय तर मी पुन्हा हे सांगू इच्छितो की मग तुम्ही गाढव, माकड आणि सिंहासारखं जीवन सुद्धा का व्यतीत करत नाहीत? ते तर पूर्णपणे प्राकृतिक जीवन जगतात. तुम्ही ही दगडविटांची घरं का बनवता? तुम्ही का मोबाईल वापरता? सिंह तर मोबाईल वापरत नाही. सिंहाला तर जी कोणी सिंहीण भेटते तो तिच्यासोबत सहवास करतो. आज एका सिंहिणीसोबत, उद्या दुसऱ्या सिंहिणीसोबत. तुम्ही का म्हणता की माझी बायको तर माझीच आहे, फक्त माझ्या शेजाऱ्याची नाहीये? सिंह तर लग्नही करत नाही. तो तर दात देखील घासत नाही. तुम्ही हे सर्व का करता? सिंहाकडे तर भाषा सुद्धा नाहीये, त्याच्याकडे विचार सुद्धा नाहीये, आणि माकडाकडे कुठला धर्म नाहीये, आणि गाढवाची कुठलीही कर्तव्य नाहीत. त्यामुळे तुम्ही जर या जनावरांना घेऊन युक्तिवाद करणार असाल, आणि लोक येतात म्हणतात की अरे जाऊन त्या सिंहाला बघा, तो मांस खातो, आम्ही पण सिंहच आहोत, आम्ही सुद्धा मांस खाणार. त्यामुळे तुम्हाला जर सिंहाचं उदाहरण द्यायचं आहे तर जंगलात जा ना. जंगलात सिंहासारखं राहा, की फक्त एकाच गोष्टी तुम्हाला सिंहासोबत बरोबरी करायची आहे की तो मांस खातो तर मीही खाणार. सिंह, मागे मी एकदा म्हटलं होतो, लोकांना प्रचंड मजा आली होती. मी म्हटलो सिंह तर चड्डी सुद्धा घालत नाही. तुम्ही काही सगळी चड्डीबाजी करता आणि हे जे काही घालताय अंगावर पूर्ण वरपासून खालपर्यंत का असे फिरत राहता? तुम्ही सुद्धा नागडे व्हा त्या सिंहाप्रमाणे. आणि सिंहाचंच का उदाहरण देत आहात? गाढवाचंही द्या ना. प्राकृतिकरित्या तर सिंह जगत नाही फक्त, गाढव देखील पूर्णपणे प्राकृतिक आहे. तर म्हणा मग मी गाढव आहे, आणि जसा गाढव जे मनात येईल ते चारायला लागतं, मी सुद्धा असंच करीन. हा वाष्पळ तर्क आहे. मनुष्य सर्व जीवांमध्ये सगळ्यात मोठा आहे. आकाराने नाही तर बोधाने मोठा आहे. त्यामुळे त्याच्यावर सगळी जबाबदारी आहे. हे सर्व पशु पक्षी, हे सर्वजण आपली बाळं आहेत. आपण यांचे पालक आहोत. आपण यांचे पालक आहोत. या पूर्ण पृथ्वीचे
ट्रस्टी आहोत आपण. ट्रस्टी म्हणजे कोण माहिती ना? ज्यावर जबाबदारी आहे, ज्यावर विश्वास ठेवला गेला आहे की आता हा सगळ्यांची देखभाल करेल, कारण हा मोठा आहे सगळ्यात. जर पूर्ण पृथ्वी एक घर आहे, वसुधैव कुटुंबकम, हो, तर मनुष्य या घरातील वडील आहे. वडील म्हणजे कळतं ना, जो घरातील सगळ्यात वरिष्ठ असतो, द सिनियर ऑफ द फॅमिली. तर पूर्ण पृथ्वी जर एक कुटुंब आहे, तर मनुष्य त्या कुटुंबातील वडील आहे. जो घरातील वडील असेल तो छोट्यांना मारून खाईल का, की घरातील छोट्यांचं रक्षण करण्याची त्याची जबाबदारी आहे? तर आपलं कर्तव्य आहे की आपण या झाडाझुडपांचं रक्षण करावं. ही सगळे छोटे जीव आहेत, भले मग ते आकाराने मोठे असू देत, हत्ती वगैरे. ते आपल्यापेक्षा छोटे आहेत. कोणत्या अर्थाने छोटे आहेत? कॉन्शियसनेसने. चेतनेने आपल्याहून छोटे आहेत. तर ही आपली मुले आहेत, ही छोटी मुले आहेत. आपल्याला यांची देखभाल करायची आहे, आपल्याला यांना मारून खायचं नाहीये. आणि आपली कर्तव्य वेगळी आहेत आणि यांची वेगळी आहेत, है ना? ते तुम्ही ऐकलंय ना, क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात. जो नियम मोठ्यांसाठी लावला जातो तो छोट्यांवर लावला जात नाही. छोटा उपद्रव सुद्धा करत असेल तर त्याला क्षमा आहे. तो पण जो मोठा आहे तो उपद्रव करू शकत नाही. मोठ्याचं काम आहे की छोटा जो उपद्रव करतोय त्याला क्षमा करणं. त्यामुळे मनुष्यावर जो नियम लागू होतो तो जनावरांवर लागू होत नाही. जनावर जे काही करतोय ते करू देत. आपलं काम आहे आपण आपल्या मर्यादेत जगावं, आपला बोध आपल्या जबाबदारीने जगावे. आपण कुण्या लहानाचं शोषण करू तर ही किती घाणेरडी आणि किती तुच्छ अशी गोष्ट आहे ना. तुम्ही एका जनावराला यासाठी मारून खाता कारण तो छोटा आहे तुमच्यापेक्षा. बाहुबलाने, चेतनेने तुमच्याहून तो लहान आहे. तुम्ही बुद्धीचा वापर करून त्याला पकडून घेता, तुमच्या बाहुबलाचा वापर करून त्याला कापता. हे काही मोठ्यांना शोभणार नाही. ताकदीची ओळखच ही असते की ती कधीही छोट्यांवर चालवल्या जात नाही. ताकदीची ओळख हीच असती, ती नेहमी छोट्यांचं संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाते. जो स्वतःच्या ताकदीचा वापर छोट्यांना मारण्यासाठी, त्रास देण्यासाठी करत असेल तो मनुष्य ताकदवान नाही, तो कमकुवत आणि भ्याड आहे. खरा ताकदवान तो जो कधीही कमकुवत किंवा आपल्याहून छोट्या असणाऱ्या जीवावर हात उचलणार नाही, त्याचं शोषण करणार नाही. हो, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं होतं की जर माकड चोरी करून खात असेल तर त्याला कुठलाही पाप लागत नाही आणि त्याच्याकडून काहीही चुकीचं होत नाही. पण मनुष्य जर असं करत असेल तर ते चुकीचं आहे. आपण योग्य अयोग्य बद्दल बोलत आहात, तर ऐकताना असं वाटतंय की जी सामाजिकरित्या आम्हाला योग्य अयोग्यतेची प्रमाणं दिल्या गेली आहेत, तुम्ही त्याबद्दल बोलत आहात की यापेक्षा मी वेगळं काही आहे? धर्माबद्दल बोलतोय. आणि मी जेव्हा धर्म म्हणतोय तेव्हा कुठल्या पंथ विशेष बद्दल बोलत नाहीये. मी कुठल्या रिलिजन किंवा समुदाय किंवा सेक्ट, पंथ किंवा मजहब बद्दल बोलत नाहीये. मी केवळ धर्माबद्दल बोलतोय. रिलिजिओसिटी इटसेल्फ, होय. द व्हेरी एसेन्स ऑफ रिलिजियसनेस. मी विशुद्ध अध्यात्माबद्दल बोलतोय. मी योग्य अयोग्य जेव्हा म्हणतोय ते मी कुण्या सामाजिक नियम कायद्यानुसार बोलत नाहीये. मी म्हणतोय की हे जे तुमचं हृदय आहे, तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात आणि तुमच्याकडे चेतना आहे, त्या अर्थाने तुमचं एक कर्तव्य आहे. हिंदू म्हणून नाही किंवा मुस्लिम म्हणूनही नाही. मनुष्य आहात त्या नात्याने, मनुष्य आहात त्या नात्याने. होय. आपण जे म्हणालात गार्डियनशिप बद्दल, ट्रस्टीशिप बद्दल, त्याच्याशी जोडल्या गेलेलं मी पाहिलंय की अनेक धार्मिक ग्रंथ आहेत जे म्हणतात की देवाने बकऱ्यासाठी गवत बनवलं, तसंच मनुष्यासाठी बकरा बनवलं. नाही, हे असं म्हटलं जात असेल तर याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. असं म्हटलं जातंय की देवाने बकऱ्यासाठी गवत बनवलं, तसंच मनुष्यासाठी बकरा बनवला. मनुष्यासाठी बकरा बनवलाय या अर्थाने की मनुष्याने त्या बकऱ्याचे संरक्षण करावे. असं नाही की मानवाने त्या बकऱ्याचे भक्षण करावे. रक्षण करायचंय त्याचं, भक्षण नाही करायचं. तर देवाने तो बकरा माझ्यासाठी बनवलाय, म्हणजे माझ्या खाण्यासाठी बनवलाय. हे म्हणणं सुद्धा म्हणजे तुम्ही काय फक्त एक भलं मोठं पोट आहात का? मी तुम्हाला म्हणू की ही गोष्ट तुमच्यासाठी आहे तर तुम्ही ती लगेच खायला घ्याल. तुम्ही असं म्हणतही असाल की देवाने, ईश्वराने, गॉड, खुदाने बकरा बनवलाय मनुष्यासाठी. तर तुम्ही म्हणाले अच्छा ठीक आहे, देवाने बकरा मनुष्यासाठी बनवलाय, समजली मला गोष्ट. तर जेव्हाही तुम्हाला सांगितलं जातं की कुठली तरी गोष्ट तुमच्यासाठी आहे तर तुम्ही काय ती गोष्ट लगेच खायला सुरू करता?
तुमच्यासमोर काहीही ठेवलं असेल, समजा मी तुमच्यासाठी शूज घेऊन आलो, एक जोडी, आणि मी म्हटलो की मी बघ तुझ्यासाठी शूज घेऊन आलोय, तर तुम्ही शूज खायला सुरू कराल का? मी तुमच्यासाठी मोबाईल घेऊन आलोय, नवीन मोबाईल घेऊन आलोय, तर काय लगेच मोबाईल खायला घ्याल? अरे तुम्ही समजून तर घ्या की ते कुठल्या अर्थाने तुमच्यासाठी आहे. पूर्ण प्रकृती निश्चितपणे मनुष्यासाठीच आहे, पण त्याचा अर्थ काय? खाण्यासाठी नाहीये. कशासाठी संपूर्ण प्रकृती? बकरी असेल, झाडं असतील, नदी असेल, पर्वत असेल, संपूर्ण प्रकृती मनुष्यासाठीच आहे. पण त्याचा आशय काय? भोगण्यासाठी नाहीये, कन्झम्पशनसाठी नाही. या अर्थी आहे की मनुष्य बॉन्डेजमध्ये, बंधनात आहे, आणि प्रकृतीसोबत योग्य संबंध ठेवूनच त्याला त्याच्या बंधनातून मुक्ती मिळते. सर्व काही माझ्यासाठी आहे, कारण मी याला पाहावे, समजून घ्यावे, याचं अवलोकन मला करता यावं, याला ऑब्झर्व करू. याचं ऑब्झर्वेशन करून अंडरस्टँडिंगच्या माध्यमातून मला मुक्ती मिळेल. या अर्थी पूर्ण प्रकृती पुरुषासाठी आहे. पुरुष म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना. ही जी संपूर्ण प्रकृती आहे ती पुरुषासाठी आहे, जेणेकरून या प्रकृतीच्या माध्यमातून या पुरुषाला मुक्ती मिळू शकेल. या पुरुषाच्या मुक्तीचं माध्यम प्रकृती बनते. पुरुष म्हणजे मेल नाही, पुरुष म्हणजे कॉन्शियस पर्सन. तर प्रकृती चेतनेच्या मुक्तीचं माध्यम बनते. या अर्थी प्रकृती माझ्यासाठी आहे. प्रकृती काय खाण्यासाठी थोडी आहे. कोणी म्हणेल की हे डोंगर तुझ्यासाठी आहे, तर मी जाऊन डोंगर कापून आलो. कुठलीही गोष्ट जी माझ्यासाठी आहे, जाऊन कापणार मी त्याला. हे 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 कुठलं मन आहे? हा कुठल्या पद्धतीचा असा विचार आहे? जे काही माझ्यासाठी आहे ते जाऊन खाणार मी. मूर्खपणाची गोष्ट आहे ही. असं तर मग मी तुम्हाला एखादं लहान मुलं आणून देईन आणि म्हणेन, हा मी तुमच्यासाठी एक नवीन मित्र आणलाय. अच्छा, माझ्यासाठी आहे मित्र, घ्या, मी त्यालाच खाऊन टाकतो. अरे सगळं आहे तुमच्यासाठीच, तुमच्या मित्रासारखंच, खाऊन टाकण्यासाठी नाहीये. होय, बरोबर. खाण्याचं काम जनावराचं आहे. मनुष्य देखील खातो, मात्र मनुष्यासाठी खाणं खूप छोटी गोष्ट आहे. मनुष्यासाठी यापेक्षा मोठी काय गोष्ट आहे? विचार करणे, बोध, करुणा, कंपॅशन ही मनुष्यासाठी मोठी गोष्ट आहे. पोट नंतर येतं. कुठलाही मनुष्य हायर, कुठलंही जनावर, माफ करा, कुठलंही जनावर हायर आयडियलसाठी जीव देत नाही. तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या जनावराने उंच आदर्शासाठी स्वतःचे प्राण दिले? असं ऐकलंय कधी? असं नाही होत. कारण जनावरासाठी त्याचं पोटच सर्व काही असतं. जिथे त्याचं पोट भरलं जाणार असेल तिथे तो चालला जातो. मनुष्य असा असतो जो इतके दिवस उपाशी राहतो, एका उच्च आदर्शासाठी दृढ राहतो. आणि अशी उदाहरणं प्रत्येक धर्मात आपल्याला बघायला मिळतात. होय. कुठला असा धर्म आहे ज्यात अशी उदाहरणं नाही आहेत की लोकांनी उपाशी राहून सत्याची लढाई नसेल लढली? होय. भले कुठलाही असेल. आता आपण बकरी ईद संदर्भात बोलतोय, तर मला इस्लाममधील करबलाची आठवण येते की उपाशी राहून लढल्या जात आहे. का? कारण पोट फार छोटी गोष्ट आहे. पोटापेक्षाही आणखी काहीतरी महत्वाचं असतं, आणि त्यासाठी आम्ही पोट थोडं बाजूला ठेवू शकतो. हाच तो सिद्धांत आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. होय. यात आणखी एक गोष्ट मला अशी दिसते, जसं आता तुम्हीही समजावलं की मनुष्य सगळ्यात मोठा आहे, कारण मनुष्याची चेतना इतरांपेक्षा, अन्य जीवांपेक्षा मोठी आहे. मला असं आढळून येतं की लोक यात दुसरा तर्क लावतात, तो म्हणजे फूड चेनचा. ते म्हणतात, हे पहा, जंगलाचा नियम हाच आहे की छोट्या पशुला मोठा पशु खातो. जंगलाचा नियम मनुष्यावर लागू होत नाही मित्रा. तुम्ही जंगलातनं केव्हाच बाहेर आला आहात. तुम्ही जर अजूनही जंगली असाल तर तुम्हाला धर्म का मिळाला असता? जंगलात कुठल्याही जनावराकडे धर्म असतो का? तर ही लोक जी स्वतःच्या धार्मिक पूर्वाग्रहांच्या, आपल्या रिलिजियस बायसेस आणि अंधविश्वासाच्या रक्षणासाठी असं म्हणतात की जंगलात तर फूड चेन चालू आहे, मी त्यांना सांगू इच्छितो, जंगलात रिलिजन नाही चालत. तर मग तुम्ही धर्माचं नाव का घेताय? जर तुम्हाला जंगलाला घेऊनच प्रतिवाद करायचा असेल तर मग धर्म एका बाजूला ठेवा ना. जंगलात कोणाकडे रिलिजन असतो? सिंहाकडे, माकडाकडे, कुणाकडे असतो? रिलिजनचा अर्थ हा आहे, आता तुमच्यासाठी जंगलापेक्षा मोठं काहीतरी आहे. जंगलापेक्षा मोठं आणखी ज्याच्यासाठी झालं, तो व्यक्ती तर आता धार्मिक झाला. धर्माचं कामच हे आहे की तुम्हाला जंगलातून बाहेर खेचून आणणे. तर जंगलाच्या नियमांचं कारण नका देत जाऊ. फूड चेन आणि तत्सम गोष्टी या किड्या मुंग्यांवर लागू होतात, मनुष्यावर लागू होत नाही. मनुष्याला हे बघावं लागेल की तो कशा प्रकारे जास्तीत जास्त पशूंचं रक्षण करू शकेल. वी आर द गार्जियन्स. आपण बाप आहोत. ही पूर्ण पृथ्वी आपल्या ट्रस्टीशिपमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांचं रक्षण करायचं आहे.
येथे बुद्धी आणि बळ घेऊन यासाठी आलेला नाही आहात की सगळ्यांचा नाश कराल. ही खूप चुकीची पद्धत आहे पृथ्वीकडे पाहण्याची. मी तर सर्वांपेक्षा जास्त बुद्धिमान आणि चतुर आहे. मी सगळ्यांना पकडेन आणि खाऊन टाकेन, सर्वांचं शोषण करीन. ही किती घाणेरडी पद्धत आहे पृथ्वीकडे पाहण्याची. तुम्ही पिता आहात सर्वांचे. तुमची मुलं आहेत की छोटी छोटी. तुम्हाला यांचं पालन पोषण करायचं आहे आणि त्यांच्या पालन पोषणातच तुमचंही कल्याण आहे. होय, प्रकृतीसोबत योग्य संबंध ठेवण्यातच चेतनेचेही कल्याण आहे. आपलं सुद्धा. होय होय मला यावरून एक गोष्ट आठवते की लोक पुरुषार्थाबद्दल बरंच बोलत असतात. लोक आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याबद्दल बोलत असतात, पण या पद्धतीने कधीही पुरुषार्थाकडे पाहत नाहीत की तुम्ही गार्जियनशिप मध्ये आहात. पुरुषार्थाचा अर्थ मुळात हा आहे की तुम्ही एक वायडर रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकार करा. स्वतःसाठी तर प्रत्येक पशु जगतो भाऊ. आपल्या स्वतःसाठी, आईसाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःच्या प्रजातीला पुढे वाढवण्यासाठी, स्वतःसाठी स्त्री पुरुष शोधण्यासाठी तर सगळे जगत आहेतच. मनुष्य तर तो आहे ना जो स्वतःपेक्षाही पुढची काहीतरी जबाबदारी स्वीकारेल, त्याला मनुष्य म्हणतात. जो माणूस केवळ स्वतःसाठी जगतोय तो कसला माणूस? अच्छा अच्छा आता माझ्यासमोर जे काही तर्क आले होते ते काहीसे विज्ञानाकडे झुकलेले आहेत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की सर हे पहा, जर आम्ही लोक मांसाहार करणं बंद करू तर आम्हाला B12 कुठून मिळेल, जे विटामिन B12 असतं. कुठून कुठून शोधून आणतात हे असले तर्क. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही B12 साठी मांसाहार करता, राईट? होय. B12 चे तर्क देत आहात आता. तर तुम्ही B12 साठी मांसाहार करता. मांस खरेदी करण्यासाठी कुठे जाता तुम्ही? दुकानात. तर दुकानात जाऊन मांस खरेदी करता तुम्ही जेणेकरून B12 मिळू शकेल. तर तुम्ही दुकानात जाऊन सरळ सरळ B12च का विकत घेत नाही? भाऊ, जर B12च हवंय तर B12 साठी मांस का विकत घेताय? दुकानातच तर जाताय ना मांस विकत घेण्यासाठी. जसं तुम्ही दुकानातून मांस विकत घेता तसं शेजारच्या दुकानातून B12 पण विकत घ्या. ऑर्गॅनिकली मॅन्युफॅक्चर्ड B12 मिळतं की बाजारात? प्लांट बेस्ड जे प्लांट असतं. बेस्ड, एकदम शुद्ध शाकाहारी विगन B12 मिळतं आणि फार स्वस्त मिळतं. मांस घेता त्यापेक्षाही स्वस्त. हो. तुम्ही ₹500 देऊन मांस विकत घ्याल, त्यात तुम्हाला इतकंसं B12 मिळेल. तुम्ही ₹50चं B12 सुद्धा विकत घ्याल इतकं सारं. खूप सारं मिळेल. त्यासाठी मांस खायची काय गरज आहे? तुम्ही तर दोन्ही गोष्टी दुकानातूनच घेताय ना. दोन्ही सुद्धा कुठल्या तरी फॅक्टरीचंच आउटपुट आहे ना. मांस सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी ऑर्गनाइज कॉर्पोरेट स्लॉटर हाऊस मधूनच येत आहे ना. आणि जी B12 ची बॉटल्स तुम्हाला मिळतील, गोळ्या, त्या सुद्धा कुठल्या तरी फॅक्टरीमधूनच येत आहेत. जेव्हा फॅक्टरीचंच आउटपुट विकत घ्यायचंय तर B12च विकत घ्या ना. मांस का विकत घेताय? हम्म. रादर मी याविषयी सुद्धा थोडं वाचत होतो तर तर मला ही गोष्टही लक्षात आली की B12 जे असतं ते असं तर नाहीये की कुठलं जनावर आपल्या शरीरात बनवतोय. मिळतं सगळ्यांना वनस्पतीतूनच आहे. मांसात सापडत नसतं ते B12, मातीमध्ये असतं B12. होय. मातीमध्ये. आणि जनावर जेव्हा गवत वगैरे खातात, गवत, तर गवतामध्ये माती असते, मुळं असतात ना, त्यात त्याला चिकटली माती गवतासोबत त्यांच्या पोटात जाते आणि त्याच मातीत असतं B12. तर मग ते त्यांच्या शरीरात जातं. तर तुम्ही विचारात पडला असाल की B12 मांसामध्ये असतं, मातीमध्ये असतं. आणि मनुष्याला सुद्धा पहिले अतिरिक्त B12 ची गरज पडत नव्हती, कारण आपणही सरळ सरळ झाडाला लागलेलं फळ खायचो. जमिनीतून उपटून कंदमुळं, तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या आपण खायचो. होय. तर B12 सुद्धा आपल्याला सरळ सरळ मिळत असे. पण आता आपण फार स्वच्छताप्रिय वगैरे झालो आहोत, तर आपण फळांना, भाज्यांना तोपर्यंत रगडत बसतो जोपर्यंत धुळीचा, मातीचा शेवटचा कण देखील साफ होणार नाही. तर आता आपल्याला B12 भेटत नाहीये. लोकांनी हे नीट समजून घ्यायला हवं की B12 मांसात नाही तर मातीत असतं. आणि तर तुम्ही जाऊन बिलकुल एकदम जे व्हीगन B12 मिळतं आणि फार स्वस्त असतं ते मांस घेण्यापेक्षा सरळ सरळ B12च विकत घ्या. लहानग्यान पासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण घरात काही ना काही सप्लिमेंट्स तर घेतच असतात. चांगली गोष्ट असते. कुणीतरी विटामिन डी घेतंय, कुणी कॅल्शियम घेतंय. B12 पण घ्या ना. अडचण काय? दुकानातून मांस विकत घेताय त्यापेक्षा चांगलं B12च दुकानातून विकत घ्या. आता यानंतर जी पुढची गोष्ट आहे ती अशी आहे की आचार्यजी तुम्ही जे सांगताय ते ऐकून जर सगळी लोक शाकाहारी झालीत
तर पृथ्वीवर मग सगळी जी झाडं आहेत ती नष्टच होतील, काहीही वाचणार नाही. तर ही जी पृथ्वी आहे ही 800 कोटी असं म्हटलं जातं की लवकरच 1000 करोड होणार आहे लोकसंख्या. तर अशा शाकाहारी लोकांना कशी सांभाळू शकेल पृथ्वी? हे पहा, ही गोष्ट न जाणे कितीतरी वेळा बोलून बसलोय मी, पण पुन्हा एकदा शांतपणे तुम्हाला समजून सांगतो. एखाद्या मांसाहारी व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी 50 पट अधिक झाडं हवी असतात. एखाद्या मांसाहारी व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी 50 पट अधिक झाडं हवी असतात. जर एखाद्या शाकाहारी व्यक्तीसाठी 1 झाड लागत असेल म्हणजे कापल्या जात असेल, वापरल्या जात असेल, तर एक मांसाहारी व्यक्तीसाठी 50 झाडं छाटले जातात. कारण मांस येतं अन्नातून, ग्रेन्समधून किंवा गवतामधून. होय. आणि ते गवत कुठून येईल? कुठल्या तरी शेतजमिनीतून येईल ना. ती शेतजमीन कशी आली? तिच्यासाठी जंगलतोड करावी लागते. शेतीची गरज आहे जमीन. जमीन असेल तरच शेती होईल ना. गवत असेल, अन्नधान्य असेल, जे काही असेल त्यासाठी जंगल छाटलं जातं. तर असं म्हणणं की सर्वजण शाकाहारी झाले तर झाडांची कत्तल होईल, जंगलतोड होईल, मूर्खपणाची गोष्ट आहे. जंगलं तर मांसाहारी लोकांमुळे कापल्या जात आहेत आणि मांसाहारी लोकांना त्याची तसूभर सुद्धा कल्पना नाही की तुम्ही जेव्हा मांसाहार करता तेव्हा तुमच्यामुळे कितीतरी झाडं जीवानिशी गेलेत. जंगलाच्या जंगलं अख्खी साफ झाली आहेत मांसाहारामुळे. पृथ्वीवर जेवढं अन्न उगवलं जातं त्यातलं 70 ते 80% जनावरांना खायला घातलं जातं, जेणेकरून नंतर तुम्ही त्या जनावराचं मांस खाऊ शकाल. होय. म्हणजे पृथ्वीच्या जेवढ्या क्षेत्रफळावर एरियामध्ये शेती होते त्यातली 70% ही केवळ मांसाहारी लोकांसाठी केल्या जाते. ते अन्न मनुष्य कधीही खात नाही, ते अन्न पशु खातात, जेणेकरून तुम्हाला त्याचं मांस खाता यावं. या गोष्टी लोकांना फार आश्चर्यकारक वाटतील, पण लोकांना हे माहितीच नाही, कारण आपण कधीही ध्यानच देत नाही. आपल्या प्लेटवर जे मांस ठेवलंय ते मांस किती जास्त महाग आहे. ते प्रकृती आणि पर्यावरणाची हत्या करून आलंय बिलकुल. होय. आणि जी त्यात लपलेली कॉस्ट असते आपल्याला ठाऊकच नसते. आणि आता मी हेल्थ कॉस्ट वगैरे बद्दल बोलत नाहीये, आता मी केवळ कॉस्ट बद्दल बोलायला सुरुवात केली आहे. आणि ही गोष्ट खरं तर आणखी दूर जाईल आता. माझ्याकडे संकलित केलेली काही माहिती आहे जी मी स्वतः रिसर्च करून मिळवली आहे. मी ती तुमच्या समोर ठेवू इच्छितो. असं म्हटलं जातं की जो एक मीट ईटर आहे त्याचा जो आहार आहे त्याच्यासाठी 17 पटीने अधिक जमीन हवी. 17 पट जमीन हवी. 14 पट अधिक पाणी त्याला हवंय. या सगळ्या गोष्टी जेव्हा पब्लिश कराल ना तेव्हा स्क्रीनवर मोठ्या ठळक अक्षरात लिहा हे सगळं काही, जेणेकरून लोकांच्या डोक्यात हा डेटा छापला जाईल. काय म्हणालात एकदा पुन्हा बोला. 17 पट अधिक लँड हवी आहे. एका मांसाहारी व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी 17 पटीने अधिक जमीन हवी असते शाकाहारी मनुष्याच्या तुलनेने. इतकी जास्त मेहनत लागते आणि इतका खर्च होतो आणि इतका अवघड आणि खर्चिक काम आहे. होय. एका मांसाहारी व्यक्तीला जिवंत ठेवणे 17 पट अधिक जमीन हवी असते. होय. 14 पट अधिक पाणी हवं असतं. 14 पट अधिक पाणी हवं, कारण मांस बनवण्यासाठी पाणी फार लागतं. मी शिजवण्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही एक बकरा किंवा म्हैस मोठी करताय कापण्यासाठी, विचार करा तर 500 किलोच्या जनावराला वाढवण्यासाठी किती पाणी लागलं असेल. तेव्हा कुठे तो जनावर उभा राहिलाय. मग तुम्ही त्या जनावराची कत्तल करता आणि मग त्याचं मांस खाता आणि तुम्हाला माहितीही पडत नाही की किती खर्च झालाय त्याला वाढवण्यात. आणि जी पीक त्याने इतक्या वर्षात फस्त केली आहे ती उगवण्यासाठी सुद्धा तर पिकं केवढं पाणी उभी लागलं करण्यासाठी असेल. पाणी लागलं असेल. आणि 10 पट अधिक ऊर्जा हवी असते. अधिक ऊर्जा हवी असते. आपलं हे विश्व आहे, त्यात एनर्जीची सुद्धा कमतरता आहे, त्यात पाण्याचीही कमतरता आहे, त्यात लँडची सुद्धा कमी आहे, त्यात फॉरेस्टची सुद्धा कमतरता आहे, त्यात क्लीनरची सुद्धा कमतरता आहे. ती प्रत्येक गोष्ट जिची आज जगभरात कमतरता भासते ती तीच गोष्ट आहे जिची जास्तीत जास्त खपत केल्या जाते एका मांसाहारी व्यक्तीला मांस खाऊ घालण्यामध्ये. आणि मी यात आणखी एक गोष्ट जोडू इच्छितो की जो डेटा मी तुम्हाला आता सांगितलाय हा अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन तिथून येतो. हे सर्व तुम्ही स्क्रीनवर लिहा, नाहीतर लोक म्हणतील की डेटा असा हवेतून उचलून आणलाय. होय. होय. यापुढे एक हार्वर्डचे प्रोफेसर आहेत मेडिसिनचे, डॉक्टर वॉल्टर विलेट. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जो जागतिक उपासमारीची समस्या आहे तो सॉल्व्ह केला जाऊ शकतो 40 मिलियन टन्स ऑफ फूडच्या माध्यमातून. म्हणजे एक मिनिट, लोकांना जरा सांगू इच्छितो याबद्दल. म्हणजे जगात जी उपाशी लोक आहेत सर्वांचं पोट भरलं जाऊ शकतं फक्त जर 40 मिलियन टन खाद्यान्न फूड अतिरिक्त आपल्याला मिळालं तर. जगभरातील उपासमार थांबण्यात येऊ शकते फक्त अतिरिक्त 40 मिलियन टन खाद्यान्नाने. होय. आणि असं असून सुद्धा अजूनही आपण 760 मिलियन टन धान्य आहे ते जनावरांना खाऊ घालतोय.
तर 760 मिलियन टन धान्य आपण जनावरांना खाऊ घालतोय आणि समस्त जगातील भूक शांत केल्या जाऊ शकली असती केवळ 40 मिलियन टन धान्याने. तर मग विचार करा की एक मांसाहारी व्यक्ती किती लोकांना उपाशी ठेवण्यासाठी जबाबदार आहे. 760 मिलियन टन अन्न आपण त्या जनावरांना खाऊ घालतोय ज्यांचं मांस हे मांसाहारी लोक खातील. आणि जगातली जी सारी भूक, जी छोटी छोटी मुलं उपाशी आहेत किंवा कुपोषणाचे बळी आहेत, मालन्यूट्रिशन, त्या सर्वांना आपण पर्याप्त भोजन आणि पोषण देऊ शकलो असतो केवळ 40 मिलियन टन खाद्यान्नाने, फूडने, ग्रेन्सने. होय, पण जवळपास त्याच्या 20 पट अधिक आपण जनावरांना खाऊ घालतोय. 760 मिलियन टन. ही गोष्ट एकदम जरा गळी उतरू द्या सगळ्यांच्या मनावर छाप सोडायला हवी या गोष्टीने. यासोबतच ही गोष्ट तर सर्वांनाच ठाऊक आहे की जो मांसाहार केला जातो त्याचा शरीरावर खूप जास्त ऍडव्हर्स इफेक्ट होतो. हार्ट डिसीज असेल, डायबिटीज असेल, बहुतेक गोष्टी या त्याच्याशी सरळ सरळ संबंधित आहे. तर त्या विषयासंदर्भात एक डेटा आहे की जर जग विगन डाएटचा स्वीकार करायला लागलं, शुद्ध शाकाहाराकडे वळू लागलं, तर आपल्याला दिसून येईल की 8.1 मिलियन डेथ्स पर इयर आणखी कमी होतील. 8.1 मिलियन म्हणजेच 80,81,00,000 मृत्यूबद्दल बोलतोय आणि हे प्रत्येक वर्षी आणखी कमी कमी होत जाईल. पुढे जाऊन ते असं म्हणतात की जे पैसे आपण खर्च करतो हेल्थ केअर वर किंवा अनपेड केअरवर किंवा आजारपणामुळे लोक काम करू शकत नाही, त्यात 700 ते 1000 बिलियन डॉलर पर इयर आपण बचत करू शकतो. एक एक करून डेटा सांगा, नाही तर तो मिस होईल. सर्वात पहिलं तर हे की वर्षाला 81 लाख लोकांच्या मृत्यूमध्ये घट होईल. प्रत्येक वर्षी इतक्या लोकांचा जीव वाचू शकतो केवळ मांसाहार करणं बंद केल्याने. होय, मांसाहार 81 लाख मृत्यूंचा किंवा मी असं म्हणेन की खुनांचा गुन्हेगार आहे. 81 लाख लोकांचा जीव जातोय का? तर फक्त यामुळे की मांस खायचंय. आणि या केवळ डायरेक्ट डेथ्स आहेत. आता यात आपण आणखी हे जोडलं नाहीये की मांसाहारामुळे ज्या लोकांना खायला अन्नही मिळालं नाही अशी किती लोक मेली आहेत. या फक्त डायरेक्ट डेथ्स आहेत. होय, त्यांनाही जर यात जोडून आकडा बघितला तर करोडोंच्या घरात जाईल जे फक्त मांसाहारामुळे मरतायत दरवर्षी. आणि पुढची गोष्ट काय म्हणालो आपण? आणि पुढची गोष्ट की कशा प्रकारे आपण पैसे वाचवू शकतो, जे पैसे आपल्याला हेल्थसाठी खर्च करावे लागतात आणि जे अनपेड केअर असते किंवा आपला जो वर्किंग डेजचा लॉस असतो आजारपणामुळे, त्यात तब्बल 700 ते 1000 बिलियन डॉलर पर इयर इतके वाचवू शकतो जर लोक 1000 बिलियन डॉलर दरवर्षी खर्च होतात फक्त मांसाहारी व्यक्तींना आरोग्य सुविधा देण्यात, ज्यात मेडिकल कॉस्ट येते आणि अनपेड केअरचा सुद्धा समावेश असतो. अनपेड केअर म्हणजे तुम्ही आजारी आहात आणि घरीच तुमचा मुलगा किंवा तुमची पत्नी किंवा पती तुमची सेवा शुश्रूषा करतायत. होय, 1000 बिलियन डॉलर किती असतात यासाठी तुम्ही हे समजून घ्या की भारताची एकूण जी अर्थव्यवस्था आहे आता ती 3000 बिलियन डॉलरची आहे. 3000 बिलियन डॉलरची आपली अर्थव्यवस्था आहे आणि जगाच्या अर्थव्यवस्थेत 1000 बिलियन डॉलर. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. इतकं वाचवलं जाऊ शकतं जर केवळ आपण आपली मांस खाण्याची लालसा नियंत्रणात आणली तर. विचार करा दारिद्र्य किती कमी करता येईल. आपण दारिद्र्याबद्दल इतका उहापोह करत असतो. एक गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या, जगातल्या दारिद्र्याच्या समस्येसाठी मोठ्यातल्या मोठ्या कारणांमध्ये मांसाहार एक कारण आहे. जगातल्या दारिद्र्याच्या समस्येच्या मोठ्यातल्या मोठ्या कारणांमध्ये मांसाहार एक कारण आहे. कशा प्रकारे? एन्व्हायरमेंटल डॅमेज, मेडिकल डॅमेज, सब ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, तर डायरेक्ट इकॉनॉमिक डॅमेज. या सगळ्यांना एकत्रितपणे पाहाल तर तुम्हाला कळेल की जगातल्या जीडीपीचा मोठ्यातल्या मोठा भाग फक्त मांसाहाराच्या सर्व्हिसिंग मध्ये जातोय. तुम्ही जरा शोधाल तर त्या संदर्भात आकडे सुद्धा तुम्हाला मिळतील. उदाहरणार्थ मांसाहारामुळे क्लायमेट चेंज होतो. क्लायमेट चेंज साठी सगळ्यात मोठं किंवा नंबर 2चं मोठं कारण मांसाहार आहे. लोकांना ही सुद्धा गोष्ट माहिती नसेल. आणि क्लायमेट चेंजमुळे आपल्याला माहिती आहे किती 1000 बिलियन डॉलरच्या जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. तर मग सांगा दारिद्र्य वाढतंय की नाही याने? होय, मांसाहार हे गरिबीचं खूप मोठं कारण आहे. आणि त्यात भर म्हणजे लोक म्हणतात साहेब मांसाहार अर्थव्यवस्थेला चालना देते ना. लोक म्हणतात की मांसाहार एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे लोकांची घरं चालतात. साहेब घरं चालत नाहीत, गरिबी वाढते. जर तुम्हाला गरिबी नष्ट करायची असेल तर मांसाहार बंद करा. आणि हे मी काही काल्पनिक बोलत नाहीये, थोडं संशोधन करा म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल.
होय. मांसाहार हे गरिबीचे खूप मोठे कारण आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही मांसभक्षण केलं किंवा निर्यात केली तर त्यातून तुम्हाला किती नफा होईल. उदाहरणार्थ भारतीय मांस उद्योग जे आहे ते सुमारे 50 अब्ज डॉलरचा आहे होय. आणि जवळपास 50 अब्ज डॉलरचा आहे. यात समजा की 10% मार्जिन आहे, तर त्यात 5 अब्ज डॉलरचा तुम्हाला नफा झाला. त्याच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मागल्याच वर्षी फक्त जे क्लायमेट चेंज संबंधित घटनांमुळे सुमारे 150 अब्ज डॉलरचा तोटा सहन केला होता. आता तुलना करा. क्लायमेट चेंज मध्ये 30 ते 40% योगदान मांसाहाराचे आहे. मांसाहार आणि डेअरी म्हणजेच पशुपालनाचे. मांसाहार आणि डेअरी हे मिळून क्लायमेट चेंजसाठी जवळजवळ 1/3 जबाबदार आहेत. 1/3 हे त्यातूनच येते. बाकी इतर कारणांमध्ये येतं. ट्रान्सपोर्टेशन, जीवाश्म इंधन आणि इतर 50 गोष्टी येतात. तर जर क्लायमेट चेंजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने 150 अब्ज डॉलरचा तोटा सहन केला आहे, तर त्यापैकी मांसाहारामुळे किती झाला? 1/3 म्हणजेच 50 अब्ज डॉलर. मांसाहारामुळे 50 अब्ज डॉलरचा तोटा झालाय आणि मांसाहारामुळे एकूण आर्थिक लाभ किती झालाय? 5 अब्ज डॉलर. तर जी लोक हा तर्क देतात की मांसाहारामुळे तर अर्थव्यवस्थेत पैसा येतो, ते मूर्ख आहेत. जर मांसाहारामुळे अर्थव्यवस्थेत 1 रुपया येत असेल तर 10 रुपयाचा तोटा होतो. आणि हे आपण फक्त क्लायमेट चेंजशी संबंधित नुकसानीबद्दल बोलतोय. अजून आपण मेडिकल लॉसेस बद्दल बोललोच नाहीये. तुम्हाला जर मांसाहाराची एकूण किंमत मोजायची असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंटल कॉस्ट मोजावी लागेल, तुम्हाला हेल्थ कॉस्ट मोजावी लागेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे सब ऑप्टिमल डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस होत आहे, तुम्हाला त्याचाही खर्च मोजावा लागेल. तेव्हा तुम्हाला कळेल की मांसाहारामुळे अर्थव्यवस्थेला किती मोठा तोटा होतोय. भारताला गरीबच ठेवण्यात मांसाहाराची भूमिका वाढत चालली आहे. हे जे आपण निर्यात करतो ना, ते आपण विचार करतो की निर्यातीमुळे आपल्याला उत्पन्न मिळतं. सतत आपण मांस निर्यात करत आहोत. आता सरकारला असंही वाटतं की आपण जिवंत जनावरं निर्यात करावी आणि आपण पिंक रेव्होल्यूशन म्हणजेच मांस आणि ब्लू रेव्होल्यूशन म्हणजेच मासळी हे सगळं करतच आहोत. आणि आपल्या अपुऱ्या बुद्धीला वाटतं की हे सगळं करून आपण नफ्यात आहोत. पण तुम्हाला नफा मिळत नाहीच आहे. तुम्ही 1 रुपया कमावता मांसाच्या माध्यमातून, मग ते त्याचं भक्षण असो किंवा निर्यात. त्याऐवजी तुम्ही 10 रुपये गमावता. परंतु हे सोपं अर्थशास्त्र आपल्या लोकांना समजतच नाही आणि आपल्या सरकारलाही स्पष्ट होत नाही. गरिबी नष्ट करायची असेल तर मांसाहार थांबवावा लागेल. मांसाहार सर्वात मोठं कारण आहे. मी यातच हेही पाहत होतो की जसे तुम्हीही क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल बोललात, मी त्याबद्दल थोडा डेटा काढला होता. त्यामुळे एका न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात असं म्हटलं होतं की सध्या 2021 पासूनच हे सुरू झालंय की ग्लोबल क्लायमेट चेंजचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ लागलाय, जो 11 ते 14% आहे. असं म्हटलं जातं 11 ते 14% कसला? जो पूर्ण जीडीपी आहे. जागतिक जीडीपीच्या 11 ते 14% कमी होणं सुरू झालंय फक्त क्लायमेट चेंजमुळेच. ही गोष्ट इथे नोंदवली जाऊ देत, जरा मनावर अगदी कोरल्या जाऊ देत. ग्लोबल इकॉनॉमीच्या 11 ते 14%. होय. तर भारताची जर तुम्ही एकूण साधारण 3-3.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था मानली तर तुम्हाला किती नुकसान होऊ लागलंय? कमीत कमी 300 अब्ज डॉलर. होय. 300 अब्ज डॉलरचं नुकसान दरवर्षी क्लायमेट चेंजमुळे होऊ लागलंय. गरिबी समजून घ्या. आणि क्लायमेट चेंजचं कदाचित सर्वात मोठं कारण मांसाहार हे आहे. ही गोष्ट पण चांगली लक्षात असू द्या. तुम्ही क्लायमेट ऍक्टिव्हिजम करता, ग्लोबल वॉर्मिंग ओरडता, हवामान वातावरण पॅटर्न बदलतंय असं म्हणता, हे सगळे मुद्दे तुम्ही मांडता. आज जरा जास्तच उकडतंय, अरे अवकाळी पाऊस पडला, अमुक झालं, हीट वेव्ह अचानक कुठून आली, इतकी थंडी कशी पडली, हे सगळं तुमच्यासोबत होतंय. याचं मोठं कारण मांसाहार आहे. या गोष्टी मीडिया तुमच्या समोर आणत नाहीये. होय. ही गोष्ट अभ्यासक्रमात देखील आपल्याला सांगितली जात नाही. सर्व गोष्टी लपवल्या जात आहेत.
का लपवल्या जात आहेत? कारण सरकारांचाही स्वार्थ आहे आणि संघटित जे कसाईखाने आहेत, मांस उद्योग आहेत, प्रोसेस्ड फूड इंडस्ट्री आहे जी. आणि डेअरी उद्योग आहे, या सगळ्यांचा सत्य लपवण्यात खूप मोठा स्वार्थ आहे. हे तुम्हाला सांगत नाहीये की भारताची आणि जगाची दुरावस्था आणि गरिबी यात प्रत्येक प्रकारे हा जो ॲनिमल प्रॉडक्ट्सचा वापर आहे, मग ते दूध असो, मग मांस असो किंवा फर वगैरे असो. होय. जसं तुम्हीही एका प्रकारे डेटा न सांगण्याबद्दल बोललात, मला एक गोष्ट आठवते. काही दिवसांपूर्वीच मी वाचत होतो की क्लायमेट चेंजशी संबंधित संशोधन पेपरांमध्ये एशिया पॅसिफिकचं योगदान फक्त 2% आहे. तर तुम्हाला असं दिसेल की प्रमुख डेटा आपल्याला बाहेरील एजन्सीजकडून मिळतो की क्लायमेट चेंज भारतामध्ये रिसर्च पेपरचं 2% बोललो आपण. कुणाला असं वाटू नये की एशिया पॅसिफिकचा क्लायमेट चेंजमध्ये 2% वाटा आहे. नाही. ते असं म्हणतायत की जर 100 संशोधन पेपर प्रकाशित झाले तर हा संपूर्ण आशिया पॅसिफिक प्रदेश, ज्यात आशियातील देश आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश आले, यात फक्त 2 संशोधन पेपर प्रकाशित होतात. म्हणजे या ठिकाणी संशोधनच होत नाही. क्लायमेट चेंज आपल्याला नष्ट करतंय आणि क्लायमेट चेंजचं सर्वात मोठं कारण मांसाहार आहे. हे आपल्याला अमेरिका आणि युरोपातली लोक सांगतायत. भारतासारख्या देशांमध्ये या विषयावर संशोधनच होत नाही. न खासगी विद्यापीठांमध्ये होतंय, ना सरकारी संस्थांमध्ये होतंय. जणू काही सरकारचा यामध्ये काही स्वार्थ दडलाय आणि त्यांनी हा डेटा लपवलाय. भारतात एका पाठोपाठ एक सरकारी येत आहेत, जे सतत अशा धोरणांचा अवलंब करत आहेत, जेणेकरून भारत संपूर्ण जगाचा एक कत्तलखाना बनावा. इंडिया ॲज द स्लॉटर हाऊस ऑफ द वर्ल्ड. सरकार संपूर्ण जगाला विचारतंय, जणू तुम्हाला कोणतं मांस खायचंय, आम्ही भारतात कापून तुम्हाला निर्यात करू. कसं होऊ शकतं की भारत, जिथे हिंदू धर्म, शीख धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आहे, जे सगळ्यात मोठे धर्म आहेत, ते सतत अहिंसेच्या गोष्टी करतात, करुणेच्या गोष्टी करतात, तो जगातील सर्वात मोठा गोमांस निर्यात करणारा बनला आहे. हे कसं होऊ शकतं? हे सर्व काहीच नाही, पैशाची हाव आणि परिणामांबद्दल अज्ञानाचा प्रश्न आहे. आपल्याला कळत नाही की पैशाचा हव्यास आपल्याला किती महाग पडतोय. यामुळे आपली चेतना खालावते. पैसा मिळत नाही, उलट आपण अधिक गरीब होत चाललो आहोत. होय. नुकतेच काही दिवसांपासून या गोष्टी बातम्यांमध्ये झळकत आहेत की भाज्यांचे दर किती वाढलेत पहा. पण कुणीही याकडे लक्ष देत नाहीये की भाज्यांचे दर किती वाढले आहेत. या जेवढ्याही एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्सच्या घटना दिसून येत आहेत, जास्त पाऊस पडला, कधी जास्त उन्हाळा वाढला, पिकं खराब झाली, हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आहेत, हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स होत आहेत, लोकांना समजावं म्हणून सांगतोय. उदाहरणार्थ, गव्हाचे पीक आहे किंवा आता उन्हाळ्यात खूप जोरदार पाऊस झालाय, आंबा खराब झालाय, आंबा महाग मिळत आहे. सामान्य माणूस आंब्याने तितका प्रभावित होत नाही. सामान्य माणसाला जास्त फरक पडतो टोमॅटोने, कांद्याने, डाळ, तांदूळ, साखरेने जास्त फरक पडतो. या सगळ्या गोष्टींचे दर का वाढतात? हे सगळे दर हवामान बदलामुळे वाढतात. अवकाळी पाऊस झाला किंवा पाऊस पडलाच नाही, किंवा तीव्र उष्णता आली, किंवा जिथे गारठा पडायला नको तिथे गारठा पडला, यामुळे पिकं नष्ट होतात. आणि हे जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स होतात ते का होतात? क्लायमेट चेंजमुळे. आणि क्लायमेट चेंज कशामुळे होतो? क्लायमेट चेंज एकतर होतो जीवाश्म इंधनाच्या उत्सर्जनामुळे, ज्यात तुमचं ट्रान्सपोर्टेशन सामील आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, कोल फायर्ड पॉवर प्लांट, अशा गोष्टींचा समावेश आहे. या सर्वांनंतर काय? त्या सर्वांच्या समांतर तितक्याच प्रमाणात जे क्लायमेट चेंज असतं ते होतं पशुपालनामुळे. जे आपण जनावरांना मोठं करतो दूध, दही, लस्सीसाठी आणि मांसासाठी, तिथनं येतं ते. तर तो जो मांसाहारी आहे, त्याची जी मांसाची लालसा आहे, त्याच्यामुळे भाज्यांचे दर वाढतायत. आणि ज्या बिचारा गृहिणीच्या किचन वर सगळ्यात जास्त मार बसतोय, कारण भाज्यांचे दर वाढले, फळांचे दर वाढले, ग्रेन्स, अन्नाचे दर वाढले. तिला कधी समजतच नाही की ती स्वतः तर शाकाहारी आहे, पण तिच्या किचनमध्ये खाण्यासाठी यासाठी नाहीये कारण शेजारच्याला मांस खायचंय. हा मांसाहारी व्यक्ती आहे, हा आपल्यासाठी तर अभिशाप आहेच, हा पूर्ण समाजावरती एक ओझं असतं. आणि ही गोष्ट मी स्पिरिच्युअल अँगलने नाही, इकॉनॉमिक अँगलने बोलतोय, याला समजून घ्या. यातच आपण
सध्या चर्चा करत आहोत की जगातील जीडीपी कमी होणं कसं सुरू झालं. पुढील अंदाज त्याचा असा आहे की 2050 पर्यंत जागतिक जीडीपी वार्षिक $23 ट्रिलियन कमी होईल. $23 ट्रिलियन नुकसान जागतिक जीडीपीला होईल. ठीक आहे, समजून घ्या. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 16% आहे. म्हणजे सध्या 1/6. जगातील 800 कोटी लोक आहेत, भारताचे 140 कोटी. साधारण 1/6 म्हणजेच 16% लोकसंख्या. 16% भारताची लोकसंख्या जगाच्या, आणि जगाच्या एकूण जीडीपीचे सुमारे 4 ते 5% म्हणजे सध्या भारताचे सुमारे 4% जीडीपी भारताचा आहे. 2050 पर्यंत मानलं की जगाचं 8 ते 10% जीडीपी भारताकडून येईल. 2050 पर्यंत 8 ते 10% जीडीपी भारताकडून येईल. आणि $23 ट्रिलियन नुकसान होतंय जागतिक जीडीपीला. मग भारताच्या जीडीपीचं किती नुकसान होईल? जगाच्या 8 ते 10% जीडीपी भारताकडून येतोय. $23 ट्रिलियन नुकसान जगाच्या जीडीपीला होत असल्याने भारतालाही जवळपास $2 ट्रिलियन नुकसान होईल. $2 ट्रिलियन. $2 ट्रिलियन कळतं ना किती असतात? भारताच्या सध्याच्या जीडीपीचे 60 ते 70%. आपण इतक्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करणार आहोत क्लायमेट चेंजमुळे. आणि क्लायमेट चेंज आणि मांसाहार या एकमेकांशी संबंधित आहेत, विसरू नका. होय, मांसाहारापेक्षा जर मी क्लायमेट चेंजसाठी जबाबदार कुठली गोष्ट मानतो तर ती एकच गोष्ट आहे, लोकसंख्या. कारण क्लायमेट चेंज उपभोगातून येतो आणि उपभोगासाठी उपभोक्ता हवा. आणि उपभोक्ता येतो जेव्हा माणूस मुलं जन्माला घालतो. समजतंय का? आपण इतक्या मोठ्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत, आपल्याला हे समजतच नाहीये. जेव्हा कोणी म्हणतं की प्राण्यांना मारू नका, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हा तर फक्त नैतिकता म्हणून बोलतोय. ती नैतिकता आणि सद्गुणता नाहीये, त्यापेक्षाही पुढे जाऊन एक आर्थिक इकॉनॉमिक गोष्ट आहे. कमीत कमी जी त्याच्या मागची इकॉनॉमिक आर्ग्युमेंट आहे, मी म्हणतोय ती तरी समजून घ्या. हो, याच गोष्टीबद्दल मी आणखी एक गोष्ट वाचली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या क्लायमेट चेंज बद्दल आपण बोलतोय, आपत्तीबद्दल बोलतोय, हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. पृथ्वीवर हे खूप वेळा झालंय, आता पुन्हा एकदा होतंय. अरे भाऊ, आधी जेव्हाही ते झालं ते माणसामुळे नाही झालं. यावेळी त्याला म्हणतात AGW, अँथ्रोपोजेनिक ग्लोबल वॉर्मिंग. फक्त GW नाही, AGW असते. अँथ्रोपोजेनिक म्हणजे काय? माणसामुळे होणारे. आधी जे 5 मोठे मास एक्सटिंक्शन घडले, त्या 5 मोठ्या मास एक्सटिंक्शन मध्ये 3 त्या कारणामुळे झाले होते, ज्यामुळे आता हे 6वं मोठं मास एक्सटिंक्शन घडतंय. ते कारण काय आहे? पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि इतर ग्रीन हाऊस गॅसेस अधिक होणे. त्या अधिकतेमुळे आधी 5 वेळा पृथ्वीवरील जीवन पूर्णपणे नष्ट झालंय. पूर्णपणे आधी 5 वेळा असं झालंय. यावेळी वेगळी गोष्ट म्हणजे यावेळी ते निसर्गामुळे होत नाहीये, नैसर्गिक संयोगिक कारणांमुळे होत नाहीये, यावेळी माणसामुळे होत आहे. यावेळी जो वातावरणात कार्बन एक्स्ट्रा अतिरिक्त वाढलाय तो माणसाने केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आधी जेव्हा 5 वेळा झालं होतं तेव्हा माणूस नव्हता, त्यामुळे त्या 5 वेळा वेगवेगळ्या होत्या, कारण तेव्हा माणूस नव्हता. यावेळी जे म्हणतात ना, अरे आधी 5 वेळा झालंय, 6व्या वेळा झालं तर काय होईल? 6व्या वेळेस बेटा फरक असा आहे की यावेळी घरही तुझंच आहे आणि डोकंही तुझंच आहे. तुम्ही म्हणता की आधीही तर घरं पडत राहिली आहेत ना, आचार्यजी, आधी घरं पडत राहिली आहेत ना, एक वेळेस आणखी घर पडले तर कोणता कहर येणार? यावेळेस फरक असा आहे की यावेळेस घरही तुमचं आहे आणि डोकंही तुमचं आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला समजत नाहीये, किंवा तुमच्या जिभेच्या स्वार्थामुळे तुम्ही समजू इच्छित नाही. इथून छत तुटून तुमच्या डोक्यावर पडणार आहे. घरही तुमचं, डोकंही तुमचं, आणि तुम्ही माझ्याशी तर्क करताय की आधीही 5 वेळा एक्सटिंक्शन झालंय, यावेळेस होईल तर काय होईल? कुठेतरी तो हे सांगू इच्छित आहेत की मनुष्याच्या केल्याने होत नाहीयेत, ते फक्त निसर्गाच्या स्वतःचं एक चक्र आहे. ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झालीये. यावेळेस जे होतंय ते ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे होतंय, अँथ्रोपोजेनिक. याच गोष्टीवर मी बऱ्याच लोकांना पाहिलंय की ते त्यांच्या जीवनातनं काही उदाहरणं देतात. लोक म्हणतात की पहा, माझे आजोबा
मी त्यांना पाहिलं होतं. ते तर मांसही खात होते. ते 95 वर्ष जगले आणि त्यांचं जीवनही उत्तम होतं. मग मांसाहारात अडचण काय आहे? शिक्षित व्यक्तीची ओळख अशी असते की तो निष्कर्ष कधीही सॅम्पल साईज इक्वल टू 1 असा काढत नाही. एका व्यक्तीला पाहून काही निष्कर्ष काढला जात नाही. निष्कर्ष काढला जातो एक मोठा नमुना घेऊन. तुम्ही पूर्ण लोकसंख्या घेऊ शकत नाही तर किमान नमुना तरी मोठा घ्या ना. अहो, स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या एखाद्या व्यक्तीचं सरासरी आयुर्मान 30 वर्ष देखील नव्हतं. भारतातील सामान्य माणूस स्वातंत्र्याच्या वेळी 30 वर्ष देखील जगत नव्हता. पण त्यावेळीही कोणाचे आजोबा असतील जे 100 वर्षाचे होते. तर तुमच्या आजोबांच्या आधारे तुम्ही सांगणार का की 1940च्या दशकात भारतीय लोक 100 वर्षे जगायचे? भाऊ, तुमचे आजोबा जगले असतील. थोडा नमुना मोठा करा तर कळेल की सरासरी माणूस 30 वर्ष देखील जगत नव्हता. होय. त्यावेळी भारतात साक्षरता दर जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 10% देखील नव्हता. आता तुमच्या एखाद्या आजोबांनी त्यावेळी पीएचडी केली असू शकते. तर तुमच्या आजोबांना पाहून तुम्ही हे सांगणार का की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातील सगळे पीएचडी होते? भाऊ, थोडा मोठा नमुना घ्या. निरर्थक तर्क असतात की माझ्या आजोबांनी आयुष्यभर फक्त कोंबडी खाल्ली आणि त्यानंतर हे आजोबा स्वस्थ होते आणि 100 वर्ष जगले. आजोबा जर खरोखरच एवढे चांगले व्यक्ती असले असते तर त्यांचे नातू असा कुतर्क का करत बसले असते? आजोबांनी त्यांच्या नातवाला काही शिकवलं असतं ना. हो. आता एक थोडा वेगळा तर्क. बरीच लोक आहेत जे मी कमेंट्समध्ये पाहत होतो की लिहित होते की सर, मी नास्तिक आहे आणि मला धर्म वगैरेशी काही खास घेणं देणं नाही आणि मला ही गोष्ट समजत नाही की माझ्या प्लेटमध्ये काय ठेवलंय त्याने इतरांना का अडचण होते. तुम्ही नास्तिक आहात, तुम्हाला धर्माशी घेणं देणं नाही, तुमच्या प्लेटमध्ये काय आहे त्याने इतरांना का त्रास होतो? बरं, जशी प्लेट तुमची आहे आणि प्लेटमध्ये जे ठेवलंय ते तुमचं आहे, तसंच मानलं की गाडी तुमची आहे. तुम्ही म्हणाल माझी गाडी आहे आणि मी ती रस्त्याच्या मधोमध उभी केली आहे. जसं एखादं गाढव रस्त्याच्या मधोमध बसतं तसंच मी रस्त्याच्या मधोमध जाऊन माझी गाडी उभी केली. माझी गाडी आहे, कोणाला काय फरक पडतो? माझी गाडी आहे, मी ती रस्त्याच्या मधोमध उभी केली, कोणाला काय फरक पडतो? भाऊ, तुम्ही तुमची गाडी कुठे उभी करताय हे फक्त तुमचं खासगी प्रकरण नाही ना. त्याने इतर लोकांवर परिणाम होतो. मी माझ्या घरात एकदम घाणेरडा एक्झॉस्ट फेकणारा डिझेल जनरेटर बसवलाय. तो जो आजपासून 40 वर्षापूर्वीच्या टेक्नॉलॉजीवाला जो भारतात अद्यापही चालू आहे. मी माझ्या घरात तो डिझेल जनरेटर ठेवून घेतला. तो आवाज करतो भयंकर एकदम. आपण लग्नात वगैरे जे पाहतो जनरेटर बडबड बडबड, आणि तो एकदम काळा धूर फेकत असतो आणि मी तो माझ्या घरात आणून ठेवलाय माझ्या हद्दीच्या आत आणि मी तो जनरेटर लावून घेतलाय. मग मी म्हणतोय माझं घर आहे, माझा जनरेटर आहे, कोणाला काय फरक पडतोय? भाऊसाहेब, तुम्ही ते बसवलंय ना त्याचा परिणाम माझ्यावर होतोय. तुम्ही ती हवा प्रदूषित करताय. ती हवा माझ्यासाठी देखील प्रदूषित होते. तुम्ही जो आवाज करताय तो आवाज माझ्या कानात सुद्धा जातोय. याच प्रकारे तुम्ही मांस खात असाल तर ती तुमची व्यक्तिगत आवड नाही. तुम्ही म्हणू शकत नाही हे माझं खासगी प्रकरण आहे, व्यक्तिगत प्रकरण आहे. इट्स अ मॅटर ऑफ माय पर्सनल लिबर्टी अँड चॉईस ऑफ व्हॉट्स देअर ऑन माय प्लेट. सॉरी, इनव्हॅलिड आर्ग्युमेंट, व्हेरी इनव्हॅलिड आर्ग्युमेंट. तुम्ही काय खाताय ते हे तुमचं खासगी प्रकरण नाहीये. तुम्ही जे खाताय त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर, संपूर्ण मानवतेवर थेट आणि स्पष्ट होतो. तर यू आर रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स एंटायर कम्युनिटी, सोसायटी अँड ऑल्सो द फ्युचर ऑफ मॅनकाइंड. तर तुम्ही जबाबदारीने विचार करा की तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये काय ठेवलंय खाण्यासाठी. तुम्ही जे काही ठेवत आहात त्याची एक क्लायमेट कॉस्ट आहे, त्याची आर्थिक किंमत आहे, त्याचा समाजावर प्रत्येक प्रकारे हानिकारक परिणाम होतो. तुमचं खासगी प्रकरण नाहीये. याच गोष्टीमुळे मला आठवते की एक काळ असा होता की फ्लाईटच्या आत सिगरेट पिण्याची परवानगी होती. पण हे पाहिलं गेलं की पॅसिव्ह स्मोकिंगमुळे तुमच्याजवळ जो धूम्रपान करतोय त्याचा धूर तुमच्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. त्यामुळे एक कायदा बनवावा लागला की आता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू शकत नाही. आता एक आणखी कुतर्क आहे की आचार्यजी पहा, तुम्ही दुधाबद्दल सांगता की त्याचे कसे दुष्परिणाम होतात, तर लोक त्याच्या जागी व्हीगन मिल्क प्रमोट करतात आणि त्यातले एक असते सोया मिल्क. आता जे सोया मिल्क आहे ते सुद्धा सोयाबीन पासूनच येते आणि जेव्हा ते सोयाबीन पासून येते
त्यासाठी सुद्धा तर मग जंगलतोड केल्या जाईल, सोयाबीन उगवलं जाईल, तर मुद्दा तर पुन्हा तोच आला. हा तर्क खूप शिकलेले लोकही देतात. ते म्हणतात की व्हीगन मिल्क सोयापासून मिळतं, नारळापासून मिळतं, बदामापासून मिळतं. तर त्यासाठी सोया सुद्धा तर उगवावं लागेलच ना. तर जसं तुम्ही म्हणता की मांसाहार करणाऱ्यांसाठी जंगल तोडली जातं, तसंच व्हीगन लोकांसाठीही जंगल तोड केला जाईल. या लोकांच्या माहितीसाठी एक छोटं तथ्य सांगतो की जगभरात जेवढं सोयाबीन उगवलं जातं त्यापैकी किती 95% 95%. 95% जनावरांना खायला दिलं जातं मांसाहारासाठी. व्हीगन माणूस तर सोयाचा अगदी थोडासा भाग वापरतो. पण तुम्ही जी म्हैस खाताय आणि डुक्कर, पोर्क, बीफ, चिकन, मटन तिथे सोयाचा वापर होतो मोठ्या प्रमाणात. पहा, मागच्या वेळेस बोलत होतो तेव्हा आपण एक आकडा दिला होता की जर संपूर्ण जग शुद्ध शाकाहारी होईल, व्हीगन होईल. मी त्याला शुद्ध शाकाहार म्हणतो. कारण जो सामान्य शाकाहारी माणूस असतो तो दूधही घेतो आणि दूध तर न झाडापासून येते न वनस्पतीपासून येते. तर दूध शाकाहारी कसं झालं? तर ते शाकाहारी नाहीये. शुद्ध शाकाहार तर तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्राण्यांपासून तयार होणारी उत्पादनं वापरणे थांबवाल. त्यात दूध, दही, लस्सी सर्व आलं. तर जर संपूर्ण जग शाकाहारी झालं तर आज शेतीसाठी जेवढी जमीन लागते त्याच्या फक्त 1/4 जमिनीवर काम होईल. आज शेतीसाठी जेवढी जमीन लागते त्याच्या फक्त 1/4 जमीन आणि 1/4 साधनांमध्ये संपूर्ण जग पोट भरून आनंदाने खाईल. पौष्टिक अन्न खाईल जर संपूर्ण जग व्हीगन झालं तर. होय. हं? आता जे अन्न उगवल्या जातं ते तुमच्यासाठी नाही, मांस मिळवण्यासाठी उगवल्या जातं. हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. तसंच मी याबद्दल थोडंसं संशोधन करत होतो, तेव्हा मला काही उत्तम ग्राफ्स मिळाले. मला असं वाटतं की टीमने यांना स्क्रीनवर दाखवावे की कशा प्रकारे जे डेअरी दूध असतं, जे आपल्याला गाई म्हशींपासून मिळते आणि त्याशिवाय जे सोया दूध असते, नारळाचे दूध असते, बदाम दूध असते, यांचा जमिनीवर काय परिणाम होतो, यांच्यामुळे जे उत्सर्जन होते त्यावर काय परिणाम होतो आणि यांच्यामुळे किती पाणी वापरले जाते, त्याची एक तुलना आहे, जी मी स्क्रीनवर दाखवू इच्छितो. माझ्याकडे जी कुतर्कांची संपूर्ण यादी होती ती कदाचित संपली आहे. परंतु तरीही तुम्ही शेवटी काय म्हणू इच्छिता लोकांशी? सर्वात मोठा कुतर्क म्हणजे बदनियती असतो. सर्वात मोठा कुतर्क म्हणजे माणसाच्या आतला राक्षस आहे. आपण कदाचित जेवढी चर्चा केली आहे, काही नाही तर 3-4 डझन गप्पा तरी झाल्या असतील, ज्यांच्यावर मी चर्चा केली आहे. तुमच्यासोबत केली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केली आहे. जे सर्व ॲनिमल राइट्स ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. व्हीगनिझमच्या निमित्ताने त्यांच्यासोबत चर्चा केली 2 आहे. पुस्तके देखील आहेत यावर. हो, याच मुद्द्यावर संपूर्ण 2 पुस्तकं छापली आहेत. त्यानंतरही आपण जितक्या गोष्टी सांगतो आहोत, कोणीही त्या सर्व गोष्टींना नाकारू शकतो. शेवटचा तर्क म्हणजे बदनियती. आणि मी कितीही समजावून सांगितले तरी बदनियतीचा कुठलाही उपाय नाही. बदनियतीचा एकमात्र उपाय आध्यात्मिक जागृती आहे. जोपर्यंत इथे इथे करुणा येणार नाही, तोपर्यंत तुम्ही मांसाहार सोडणार नाही. हं? त्यामुळे या सर्व तर्कांच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो, की मांस तोच सोडतो, जो थोडा स्वतःला समजू लागतो, ज्याच्या आत थोडा ओलावा येतो, थोडी आर्द्रता येते आणि तो आतून थोडा मृदू होतो. तोच तो असतो जो जगताविषयी एक मैत्रीचा भाव ठेवतो, थोडी करुणा ठेवतो. हं? तर हेच आहे. अंतिमतः समाधान आध्यात्मिक जागृतीमध्ये आहे. जो व्यक्ती आध्यात्मिक नाही, जो फक्त नैतिकता किंवा तर्कसंगत नैतिकता यामुळे म्हणतो, की मी शाकाहारी आहे. त्याचा शाकाहार सहसा खूप दूर जात नाही. थोडी परिस्थिती बदलते आणि तो झटकन शाकाहार करणं सोडतो. खरं तर शाकाहारी तोच होतो, जो म्हणतो की काहीही झालं,
तरी मला दुसऱ्याला त्रास द्यायचा नाहीये. मी उपाशी मरायला तयार आहे. पण मी माझं पोट कोणाच्या मांसाने, कोणाच्या हुंदक्याने भरणार नाही. हं? तर शेवटचा तर्क हाच असतो. चांगली नियत. तुम्ही म्हणता की उपाशी मरणं चांगलं आहे, पण हे माझ्यासमोर उभे आहेत आणि छोटेसे जीव आहेत. त्यांना मी मारून खाणार नाही. मी मरीन, त्याला मारणार नाही. हाच शेवटचा तर्क असतो. हं. धन्यवाद आचार्यजी.